अत्याचार पूर्वीपासून पुरुषांवरती पण होत आहेत, फक्त ते व्हॉइस करत नव्हते पुरुष, की बाई अत्याचार करतीये हे समाजात सांगणं हा वेगळा मेसेज जात होता. मग त्याचा पुरुषार्थ काढला जात होता. पोलिसांच्याकडे कंप्लेंट करायला गेला तरी पोलीस म्हणतील अरे तू बाईचा मार खातो. तर कायद्याचं हिंसेचं अंडरस्टँडिंग, कायद्याने केलेली हिंसेची व्याख्या आणि समाज जी हिंसा समजतो याच्यामध्ये बराच फरक आहे. बहुतेकदा बाईची अपेक्षा असते की हिंसा थांबावी आणि लग्न टिकावं. त्यामुळे ज्या बाईला लग्न टिकवायचं आहे ना, ती जर इन्फॉर्म तिला चॉईस असेल तर ती 498 खाली तक्रार करणारच नाही. मी अशा पण केसेस जास्ती पाहिलेल्या आहेत की आता मला धडा शिकवायचा आहे, या फॅमिलीला मला धडा शिकवायचा आहे. माझं मग ते नंतर एकदा पोलिसांच्याकडे गेले की माझं ते नंतर ऐकतील आणि याच्यावरती कुठंतरी माझा त्रास कमी होईल किंवा माझी सत्ता होईल तिथं, या कारणाने झालेले सुद्धा केसेस आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीज होऊन ते प्रमाण मिसयूजमध्ये खूप वाढलेलं होतं. जरी नवऱ्याला नांदवायचं असेल त्या बाईला तरी ते इतके घरचे घाबरलेले असतात की ही परत केस करेल का, परत आपल्याला अटक होईल का. तिने आणि तिच्या घरच्यांनी 10 वेळा जरी माफी मागितली तरी ह्या गोष्टींमधनं ती भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे संसार तुटतात. खोट्या केसेस करून त्याला पुरावे लागतात. कायद्याला पुरावा लागतो, असं नुसतंच काहीतरी केस अलिगेशन्स करून नाही चालत. पुढे तुम्हाला जर त्या केसमध्ये तुम्ही पुरावा नाही दिलात आणि त्याच्यातनं जर त्या आरोपीचं ॲक्विटल झालं, उद्या कोर्ट तुमच्यावरती सुद्धा कारवाई करू शकतं का फक्त तुम्हाला पनिशमेंटच द्यायची आणि त्याला धडा शिकवायचा, ह्याच्यासाठी केसेस करायच्या नाहीत. कायद्याच्या दृष्टीनं खरं तर स्त्री आणि पुरुष एकसारखे आहेत का? कारण कॉन्स्टिट्यूशननुसार, संविधानानुसार तर दोघांना समान वागणूक दिली पाहिजे याचा तर दोघांना अधिकार आहे. पण बायकांच्या बाजूने प्रेफर करतील असे जास्त कायदे आहेत, तसे पुरुषांच्या बाबतीत आहेत का? हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आता नुकतेच अतुल सुभाषची, इंजिनियरची, एका बँगलोरची आपण घटना पाहिली. त्या केसमधनं परत पुन्हा एकदा एक खुसफुस सुरू झाली की कसं बायका कायद्याचा गैरवापर करतात. आपण आपल्या आजूबाजूला पण बरेचसे केसेस ऐकत असतो. खास करून डिवोर्सच्या केसेसमध्ये, घटस्फोटाच्या केसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की खूप जण हे म्हणतात की कसं माझ्यावर फॉल्स ॲलिगेशन्स केले, फॉल्स केसेस टाकल्या गेल्या आणि मग त्यासाठी डिवोर्सचा बेस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग ॲल्युमिनी जास्त मागण्यात आली, असं वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा आपण ऐकत राहतो आणि आपण सतत या गोष्टीची खुसफुस करत राहतो की खरंच बायका या पद्धतीनं कायद्यांचा गैरवापर करतायत का, आणि हे सगळे कायदे कसे बायकांच्या बाजूने बनवलेले आहेत आणि मग ते आता त्याचा दुरुपयोग करायला लागलेले आहेत वगैरे वगैरे. तर तोच आज खुसफुसायचा विषय. आज आपण खुसफुसवर चर्चेला आणणार आहोत आणि आज दोघी खास पाहुणे आहेत, ज्या दोघीही या स्पेसिफिक विषयामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नक्की काय घडतं. तर स्वागत आहे दोघींचंही. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रतिभा घोरपडे. त्या 30 वर्षांपेक्षा जास्त प्रॅक्टिस करतायत क्रिमिनल आणि फॅमिली कोर्टामध्ये आणि अनेक केसेस त्या जवळून पाहतात, अनेक केसेसचा त्यांना अनुभव आहे. तर त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्रीती करमरकर. तुम्ही आधीच्याही एका एपिसोडमध्ये त्यांना पाहिलं असेल. त्या गेली 22 ते 20 वर्ष सोशल सर्व्हिसच्या सेक्टरमध्ये काम करतात. त्या नारी समता मंचसोबत जोडलेल्या आहेत आणि एकूणच व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन या संदर्भात त्यांचं बरंच काम आहे. तर आज दोघींकडनं आपण समजून घेऊयात नेमक्या ज्या पद्धतीची खुसफुस होत राहते या विषयाला धरून ती कितपत योग्य आहे आणि काय पर्स्पेक्टिव्हने या सगळ्याकडे पाहिलं जाऊ शकतं. तर स्वागत आहे तुमच्या दोघींचंही. धन्यवाद. मला वाटतं आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालायला सुरुवात करायला हरकत नाही, की ज्यावेळेस आपण या सगळ्या बातम्या ऐकतो ना, की कसं कायद्याचा गैरवापर होतो आहे आणि आपल्याला हे तर माहिती आहे किंवा प्रिझ्युम्ड आहे, की कसे कायदे बायकांच्या बाजूने बनवलेले आहेत. मला आता माहित नाही हे म्हणताना सुद्धा एक तर समोर दोघी बायका बसलेल्या आहेत आणि त्यांनाच मी हे विचारणार आहे, की ज्यावेळेस या पद्धतीच्या बातम्या येतात, तर तुम्ही दोघीही ऑन ग्राउंड काम करता, वेगवेगळ्या केसेसमध्ये लोकांना मदत करता. तर खरंचच या फॉल्स ॲलिगेशनच्या किंवा खोट्या केसमध्ये अडकवण्याचे प्रकार घडतात का आणि किती प्रमाणात घडतात? येस, इफ मला जर बोलायचं असेल तर होतं, खरंच आहे, गैरवापर होतोय कायद्याचा.
आत्ताच्या केसवरती मी नाही कमेंट करत, आपल्याला दुसरी बाजू नाही पाहिलेली आपण. पण पूर्वी 498A जो सगळ्यांना हा कायदा आता माहिती झालेला आहे, त्याच्यात शिक्षेची तरतूद आहे. आणि जेव्हा लेजिस्लेचरचं जे इंटेन्शन होतं त्याच्यामागचं, तेव्हा ती परिस्थिती बायकांची, खरंच स्त्रियांची खूप वाईट होती. आणि दिल्लीला एक केस झाली आणि त्याच्यानंतर की क्रुएल्टी किती होती, आणखीन या त्रासातनं काय त्रास स्त्रियांना होतो आहे, ज्याच्याकरता हा कायदा आणला. त्याच्यावरती त्याचे पुढे परिणाम काय होतील हे इतकं फास्ट झालं की त्याच्यात जास्ती कोणी त्याचा स्टडी किंवा हे काही विचार नाही केला. अच्छा. आणि आपल्याकडे कसं आहे, कायदा आला की त्याचे डायरेक्ट ऑर्डर्स असतात की आता इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि एवढे स्टॅटिस्टिक दिले असतात की एवढे झालं पाहिजे, तेवढे झालं पाहिजे. आणि त्याच्यातनं काय झालं की येईल ती कंप्लेंट, जी स्त्री कुठलीही कंप्लेंट फाईल करायला येईल तिची कंप्लेंट रेकॉर्डवरती घ्यायची, FIR नोंद करायची. हे असं झालं. आणि ती ज्या ज्या व्यक्तींविषयी ती कंप्लेंट असेल त्या व्यक्तींच्या विरुद्ध ती सगळ्यांना ते आरोपी करायचं. त्याच्यामुळं काय झालं, एक 498 केसमध्ये 10 ते 15 आरोपी आरामात व्हायला लागले. नवरा, त्याचे आईवडील, नणंद, दीर, मॅरिड नणंद असेल तर तिचा नवरा, घरातली कामवाली बाई, ज्यांनी लग्न ठरवलं ती व्यक्ती, लग्न अटेंड केलेली मावशी, आत्या, काकी कोण असेल की त्याला सगळ्यांवरती हे गुन्हे दाखल व्हायला लागले. आणि कॉग्निझेबल ऑफिसर असल्याकारणाने लगेच अटक व्हायला लागली. हे सुरुवातीला चांगलं वाटलं की अरे स्त्रियांवरती अन्याय होतो, हे कुठंतरी चांगला स्टेप्स आहेत. पण नंतर थोडी ते सेट व्हायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की ओ दिस इज द बेस्ट वेपन वी कॅन यूज. आणि मग खोट्या केसेस बऱ्याचशा चालू झाल्या आणि त्याचं प्रमाण एवढं वाढलं नंतर. मग त्याच्यातसुद्धा कॅटेगरीज झाल्या. मी तर पाहिलेलं की ज्यांच्यावरती खरंच अन्याय झाला ना, त्या अशा खऱ्या केसेस फार कमी बाहेर आल्यात आणि त्याच केसेसमध्ये बहुतेक करून शिक्षा होतात. अदरवाईज 498च्या केसेसमध्ये शिक्षा जास्ती झालेल्या नाही आहेत. मग खरंच अन्याय झालेल्या केसेस, त्याच्यानंतर की ओके आता मला काही सोल्युशन नाही आहे, आपण केस फाईल करू, पुढे सेटलमेंट करू, अशा केसेस. किंवा मी अशा पण केसेस जास्ती पाहिलेल्या आहेत की आता मला धडा शिकवायचा आहे, या फॅमिलीला मला धडा शिकवायचा आहे. माझं मग ते नंतर एकदा पोलिसांच्याकडे गेलं की माझं ते नंतर ऐकतील आणि याच्यावरती कुठंतरी माझा त्रास कमी होईल किंवा माझी सत्ता होईल तिथं, या कारणाने झालेल्या सुद्धा केसेस आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीज होऊन ते प्रमाण मिसयूजमध्ये खूप वाढलेलं होतं. ओके. आणि ज्यावेळेस आपण 498 म्हणतो त्यावेळेस त्या कायद्याबद्दल, म्हणजे अर्थात ज्या लोकांना माहीत असेल तो कायदा त्यांना कदाचित याबद्दलची कल्पना असेल, पण ज्यांना अगदीच काही माहीत नाही त्यांना हा कायदा अगदी थोडक्यात आपण सांगू शकलो तर. 498A हा इंडियन पिनल कोड अंतर्गत आहे एक ऑफेन्स, ज्याच्यामध्ये स्त्रियांवरती मेंटल क्रुएल्टी, फिजिकल क्रुएल्टी दोन्ही कवर झालेलं आहे. ज्याच्यामध्ये तिचं जीवन असंही होतं 7 वर्षापर्यंत तिला जर डावरीची डिमांड असेल, आपण हुंडा म्हणतो किंवा ह्या सगळ्या डिमांड, आणि त्याच्यातनं तिला जर त्रास होतं, तिला घरून पैसे आण किंवा घरात तिला त्रास देत असेल, मूल होत नसताना त्रास देत, या सगळ्याच्या अगेन्स्ट जेव्हा तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे असतील किंवा घरातले कोण तिला त्रास देत असेल, फॅमिली अँड रिलेटिव्स असं म्हटलेलं, तर ते जर त्रास देत असेल तर त्याच्यात ती क्रिमिनल इंडियन पिनल कोडखाली ती तरतूद होती, ज्याच्यामध्ये शिक्षा 3 वर्षापर्यंत आणि विथ फाईन आहे. आणि इट्स अ नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि नॉन कंपाऊंडेबल. अजूनही तो नॉन कंपाऊंडेबल आहे. म्हणजे असं सेटलमेंट करताना असे डायरेक्ट सेटलमेंट करता येत नाही त्याला, अशी प्रोसिजर असल्यामुळे त्यामुळे गंभीर पद्धतीचा हा गुन्हा आहे. आणि खरंच याच्यामुळं बऱ्याचशा महिलांना त्याचा खूप फायदाही झालेला आहे, नो डाऊट अबाउट इट. पण आपल्याकडं माहिती आहे ना, जसं इव्हॉल्व व्हायला लागतं, त्याचे कायदा आला की थोड्या वर्षात त्याचा गैरवापरही, म्हणजे हाच कायदा नाही, असे बऱ्याचशा कायद्यांचे गैरवापर होतात, तसं याच्यातलं पण झालेलं आहे. मला तेच वाटतं की कुठलाही एक तर कायदा व्यवस्था परिपूर्ण नसते, त्यामुळे मिसयूजची पॉसिबिलिटी ही काही प्रमाणात असतेच, असं आपलं म्हणायला हरकत नाही. फक्त इथे मुद्दा काय आहे की सर्रास गैरवापर होतो का?
कारण यासारख्या केसेस जेव्हा येतात अतुल सुभाष सारख्या, तेव्हा मुख्यतः ते जे सगळा त्याच्यावरचा डिस्कोर्स कुठे जातो की स्त्रिया याचा रॅम्पेंटली मिसयूज करतात. तर आता डेटा जर आपण पाहिला, माझ्याकडे NCRBचा डेटा आहे 2016 ते 2022, 498 एज. आता काय BNS 85 झालं ना, मला वाटतं भारतीय न्याय संहिता आली ना आता, त्याच्यात त्याचं कलम 85 झालं 498 एचं. त्याच्यात काय दिसतंय की फॉल्स म्हणून, खोट्या म्हणून क्लोज केलेल्या केसेस 5% वरती नाही आहेत. 3.5% ते 5% यामध्ये ते प्रमाण फिरतं आहे व्हायलन्स अगेन्स्ट विमेनचं. खोट्या म्हणून क्लोज केलेल्या. आता कन्व्हिक्शन रेट कमी आहे स्त्रियांविरुद्धच्या हिंसेच्या गुन्ह्यामध्ये, पण कन्व्हिक्शन रेट जरी कमी असला, जिथे म्हणजे दोषसिद्धी होण्याचं प्रमाण जरी कमी असलं, तरी ज्या केसेसमध्ये दोषसिद्धी होत नाही ती ॲटोमॅटिकली फॉल्स केस नाही ठरत. त्याचे पण काही मेरिट्स असतात, त्याच्यावर कोर्ट ते म्हणजे काय वॉडेवरती फॉल्स केस का नाही ते ठरेल. त्यामुळे आत्तापर्यंत ऑफिशियली क्लोज केलेल्या ज्या फॉल्स म्हणून आहेत त्या 5% आहेत. दुसरा मुद्दा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स TISS मुंबई, त्यांनी 2016मध्ये राजस्थानच्या 2 जिल्ह्यांमध्ये एक अभ्यास केला होता आणि त्याच्यात त्यांनी 498 एच्या फॉल्स म्हणजे क्लोज झालेल्या तक्रारी याचाच अभ्यास केला. तर 2 जिल्ह्यामध्ये त्याच्यात एका जिल्ह्यात त्यांना काय आढळलं की सगळ्याच्या सगळ्या 116 तक्रारी फॉल्स म्हणून क्लोज केल्या होत्या. आणि ॲक्च्युअली काय झालं होतं की नवरा बायकोत सेटलमेंट झाली होती. त्यांनी काहीतरी टर्म्स मान्य करून एकत्र राहायचं ठरवलं होतं, पण त्या केस फॉल्सेस, कारण आता शी हॅड नो मोर कंप्लेंट ना, कारण त्यांची काहीतरी सेटलमेंट झाली. पण हे नॉन कंपाऊंडेबल आहे, जसं मॅडमनी सांगितलं, विड्रॉ नाही करतायत, सेटलमेंट ऑफिशियली त्याच्यात नाही करतायत जी इतर कायद्यांमध्ये असू शकते. त्यामुळे पोलिसांनी त्या फॉल्स म्हणून क्लोज केल्या होत्या. तर त्याच्यातले कंगोरे खूप आहेत त्याच्यामध्ये. दुसऱ्या जिल्ह्यात TISSला काय दिसलं, तिथेही क्लोज केल्या होत्या, पण तिथे पोलिसांनी कशा क्लोज केल्या, ज्या तक्रारी सेटल झाल्या तिथे त्यांनी मी गैरसमजातून तक्रार दिली होती अशा पद्धतीने क्लोज केल्या होत्या. पण या दोन्ही सिच्युएशनमध्ये दोषी इन अ सेन्स बाईच ठरते ना ती, की तू एक तर खोटं बोललीस कारण त्या फॉल्स म्हणून क्लोज झाल्या, किंवा तू गैरसमजातनं कशी काय एवढी गंभीर तक्रार दिलीस. आता त्या महिलांचे जेव्हा इंटरव्ह्यूज घेतले या संशोधनकर्त्या टीमनी, तेव्हा त्यांना काय आढळलं की बायांना सिव्हिल मेजर्स माहिती नव्हती, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे 2005चा तो माहिती नव्हता. त्यांना वाटत होतं हाच एक ऑप्शन आहे, आणि त्यांची काय अपेक्षा होती की हिंसा थांबली पाहिजे नात्यातली, मला नीट जगता आलं पाहिजे, मग थोडीशी जरब बसावी नवऱ्याला, ही अपेक्षा होती. पण अनेकदा तेच होतं की अनेक महिलांना ज्या प्रिव्हिलेज्ड आहेत त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण अनेक महिलांना, म्हणजे आता विशेषतः पुण्यात आमचंही एक क्रायसिस इंटरव्हेन्शन सेंटर आहे डोमेस्टिक व्हायलन्सचं, आमच्या येणाऱ्या 100% केसेसमध्ये व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, किंवा अगदी काय म्हणूया ढळढळीत ढोबळ दिसणारा व्हायलन्स नसला तरी मायक्रो ॲग्रेशन्स असतात, मायक्रो कंट्रोल्स असतात, बाई कुठे जाते, किती पैसे खर्च करते, बसला इतकं तिकीट आहे तर 10 ते 12 रुपये कसे खर्च झाले, इथपासनंच मायक्रो कंट्रोल्स तिच्यावर असतात. तर हे पण आजचा कायदा त्याला अब्यूज किंवा हिंसाच म्हणतो ना, पण आपली समाजव्यवस्था त्याला हिंसा नाही म्हणत. मग काय, तुझं कुटुंब आहे, ते तुझं सासरचे लोक आहेत, ते तुला काळजी करतात ना तुझी, म्हणून असं होणारच. तेच म्हणजे मला असं वाटतं कायद्याचं हिंसेचं अंडरस्टँडिंग, कायद्याने केलेली हिंसेची व्याख्या आणि समाज जी हिंसा समजतो याच्यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे अनेकदा असं होतं, त्यात काय एवढं डायरेक्ट तक्रार केली, डायरेक्ट पोलिसांकडे तक्रार केली. दुसरा एक मुद्दा असा आहे की बहुतेकदा बाईची अपेक्षा असते की हिंसा थांबावी आणि लग्न टिकावं. त्यामुळे ज्या बाईला लग्न टिकवायचं आहे ना, ती जर इन्फॉर्म तिला चॉईस असेल तर ती 498 खाली तक्रार करणारच नाही, मी तुम्हाला सांगते. पण अनेकदा करू पण नाही. आम्ही पण कधीही हा सल्ला देत नाही 498 शक्यतो आपण सिव्हिल मेजर्सनी जाऊया, त्याच्यात दिलासा मिळण्याची शक्यता अधिक आहे, कारण क्रिमिनल केसेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष चालतात, आणि त्याच्यात आहे म्हणजे रिसोर्सेस किती ड्रेन होतात याच्यामध्ये. मिसयूज करणं सोपी गोष्ट आहे का, एवढे रिसोर्सेस बायांकडे असतात का, हे सगळे प्रश्न आहेत ना. मिसयूज करणं सोपं नाही. आणि मग दुसरं म्हणजे यंत्रणांचं काय काम आहे, यंत्रणांनी रोखायला पाहिजे. मग मिसयूज होत असेल तर एकट्या बाईवर त्याचं बर्डन टाकून नाही चालणार ना मिसयूज झाला तर. आता अनेक जे 498 ह्याच्यामधले वरच्या कोर्टांचे जे डिसिजन्स आलेले आहेत, जे केस लॉज अर्नेश कुमारचा असेल किंवा त्याच्यात पण कोर्ट काय म्हणत आहे, प्रोसिजरवर कोर्ट भर देत आहे की पोलिसांनी सर्टन प्रोसिजर फॉलो केलीच पाहिजे, तात्काळ अटक करू नका, मेरिट बघा केसचं, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करा, एक्झॅक्टली आधी नोटीस द्या, एक चेकलिस्ट आहे ती
किती फुलफिल करा, ते सगळं जर फुलफिल झालं तरच तुम्ही अरेस्ट करा. त्यामुळे सगळे जे कोर्टाचे डिसिजन्स आहेत ना, ते प्रोसिजरल आहेत, की पोलिसांनी कसं वागावं, काय प्रोसिजर्स फॉलो कराव्या. त्यामुळे जेव्हा बाई मिसयूज करते ना, तेव्हा एक बोट तिच्याकडे असेल तर 3-4 बोटं इतर स्टेक होल्डर्सकडे पण असतात. नाही कसं तेव्हा कळत नाही हो, पण Correct. तेव्हा बाईनी खरंच केस फॉल्स केली आहे का, खरंच खोटी आहे का खरी आहे, हे लगेच काही पोलिसांनाही कळत नाही. कसं असतं, जेव्हा तुम्ही स्टेट जेव्हा सांगतं की नाव इम्प्लिमेंट इट, तेव्हा पोलिसांना पर्याय नसतं, ते गुन्हे दाखल करत जातात. नंतर मग जेव्हा जजमेंट आले सुप्रीम कोर्टचे 41(1) ची नोटीस द्या, मग हळूहळू आणि नातेवाईकांना जास्त, कारण डिस्चार्ज आणि ॲक्विटल्सचं प्रमाण वाढलं. मग डिस्चार्ज केसमधनं होतं आहे, कारण बाकीच्या नातेवाईकांचा एक दिवस घरी येऊन ती काहीतरी बोलली किंवा जेवणच चांगलं नव्हतं जर म्हटलं, तर दॅट डज नॉट अमाऊंट टू क्रुएल्टी. असं करून मग कोर्टाने खूप लोकांना केसेस त्यांच्या अगेन्स्ट स्क्वॉश झाल्या, ॲक्विटल्स मिळायला लागले. आणि मग पोलिसांना पण डिरेक्शन्स गेल्या की हे सगळ्या नातेवाईकांना तुम्ही आरोपी करू नका, ज्यांच्या अगेन्स्ट स्पेसिफिक रोल आहे त्यांनाच आरोपी करा. असं झाल्यानंतर या गोष्टीवरनं ते थोडंसं कर्टेल होत 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 गेलं आणि आता कम्पॅरेटिव्हली 498चा वापर प्रमाणच कमी, एकदम कमी झालं, खूप कमी झालेलं आहे. खूपच कमी झालं. कारण दुसरं काय आलं, 2005 प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आला. अच्छा. त्याच्यात सिव्हिल रेमेडीज आहेत. त्या सिव्हिल रेमेडीज असल्या कारणाने मग थोडासा काय होतं, प्रोटेक्शन DB ॲक्ट खाली जर केस फाईल केले तर निदान नांदायला जायचे परत एक जर एखाद्याला असतील तर चान्सेस आहेत. मीडिएशन झालं तरी चान्सेस आहेत, कोर्टाने समजून सांगितलं, मीडिएटरने समजून सांगितलं, चान्सेस आहेत. 498ला माझ्या अनुभवाप्रमाणे असं आहे की जरी नवऱ्याला नांदवायचं असेल त्या बाईला, तरी ते इतके घरचे घाबरलेले असतात की ही परत केस करेल का, मग परत आपल्याला अटक होईल का. तिने आणि तिच्या घरच्यांनी 10 वेळा जरी माफी मागितली तरी ह्या गोष्टींमधनं ती भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे संसार तुटतात. ॲक्च्युअली 498A किंवा क्रिमिनल सिस्टीममधनं म्हणजे जस्टिस होत नाही आहे हे लक्षात येत गेलं. त्यामुळेच या सिव्हिल कायद्याची मागणी झाली. हा 2005चा ज्या मॅडम म्हणतायत ना, कौटुंबिक हिंसेपासून महिलांचं संरक्षण, तो कसा आहे, सिव्हिल कायदा आहे, म्हणजे तुम्हाला पोलिसांच्या मागे जायची गरज नाही आहे. आणि कायद्याचा आत्मा काय आहे तर प्रोटेक्शन, संरक्षण, हिंसा थांबली पाहिजे, हा त्या कायद्याचा आत्मा आहे. आणि मग त्या बाईच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश ती कोर्टाकडनं घेऊ शकते. पहिला म्हणजे संरक्षण आदेश हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे की काय हिंसा थांबली पाहिजे. मग बाकी काय आपण बघू काय गरजा आहेत त्या. मग त्याच्यामध्ये तिचं घरातनं बाहेर काढता येत नाही, कॉमन हाऊसहोल्डची चांगली व्याख्या कायद्याने केली आहे. तिला घरात राहायचा, शेअर्ड हाऊसहोल्डची, तिला घरात राहायचा हक्क कायद्याने रेकग्नाईज केला आहे. नाहीतर पूर्वी हेच व्हायचं ना, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीच्या मॅडम केसेस वेगळ्या असतील ना, की बाईला घरातनंच बाहेर काढलं जायचं आणि अनेकदा माहेरचे पण घ्यायचे नाहीत घरामध्ये. त्यामुळे घरावर छप्पर, डोक्यावर छप्परच नाही अशी स्थिती तिथे असायची. या कायद्याने घराचं छप्पर एन्श्युअर केलं बाईच्या. आणि मग जे आवश्यक आदेश तिच्या परिस्थितीनुसार आहेत, मुलांच्या ताब्याचा असेल, मेंटेनन्सचा असेल, राहायचा असेल, निवासाचा असेल, मेडिकल कॉम्पन्सेशन असेल, ते मिळू शकतात. त्यामुळे ही तर खरं म्हणजे ग्राउंड काय स्त्री चळवळीतनं आलेली मागणी होती की अत्याचारी व्यक्तीला गजाआड टाकून बाईचे प्रश्न सुटत नाही आहेत जगण्याचे. तिचे प्रश्न जे जगण्याचे आहेत ते मग या सिव्हिल मार्गाने सोडवण्याचे प्रश्न त्याच्यामध्ये झाले. पण दुर्दैवाने आज डिलेज खूप होत आहेत सगळ्या कोर्ट याच्यामध्ये. म्हणजे आता ह्याच्यावर सुद्धा मला वाटतं 60 दिवसांची टाईमलाईन आहे ना PWDBAमध्ये. नाही 60 दिवसाच्या टाईमलाईनमध्ये 6 महिन्याची टाईमलाईन आपल्याकडे कधीच फॉलो होत शकणार नाही. एक्झॅक्ट. म्हणजे अंतरिम आदेश जे तातडीने हवे असतात ते सुद्धा तर ते पटकन सुद्धा मिळत नाही. आता कोविड नंतर सुद्धा अंतरिम आदेश काही मॅटर्समध्ये तर 3-3, 4-4 वर्षांनी, मग अंतरिम कशाला म्हणायचं हेच हो कळत ना, नाही. असं खरंच आहे. झालेलं आहे. इतका आपल्याकडं लोड आहे कोर्ट्सवरती, इतक्या केसेस आहेत. एका कोर्टात रोजच्या जर 100 केसेस असतील तर केसेस चालवायच्या कशा. ते ज्युडिशरीवर पण तेवढाच ताण आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर तेवढाच ताण आहे, पक्षकार, वकील सगळ्यांवरती तो ताण आहे. मला हेच म्हणजे परत मी थोडंसं मागे जाऊन त्याच प्रश्नाकडे येतोय. हे परत सगळं ते सुरू होतं तिथून ना, की आता हे एक खूप नक्की माहिती आहे, की हे सगळे कायदे ना बायकांच्या बाजूने बायस्ड आहेत, असं एक ओपिनियन आहे किंवा असा एक पद्धतीचा आहे. तर
आपण त्याच्यावरती थोडं बोलू शकलो, की कायद्याच्या दृष्टीनं खरं तर स्त्री आणि पुरुष एकसारखे आहेत का? कारण कॉन्स्टिट्यूशननुसार, संविधानानुसार तर दोघांना समान वागणूक दिली पाहिजे याचा तर दोघांना अधिकार आहे. पण बायकांच्या बाजूने बायकांना प्रेफर करतील असे जास्त कायदे आहेत. तसे पुरुषांच्या बाबतीत आहेत का? आणि ज्यावेळेस कायद्यामध्येच अशा तरतुदी आहेत, जिथे बायकांना काही प्रोव्हिजन्स दिल्या जाऊ शकतात किंवा बायकांच्या संरक्षणासाठीचे वेगळे कायदे आहेत. त्यावेळेस हा कायदा सुद्धा किंवा कॉन्स्टिट्यूशन सुद्धा किंवा न्यायालय सुद्धा हे काय पद्धतीनं न्यूट्रलाइज पद्धतीनं बघतं? हां, मला याच्यावर अगदीच बोलायचं आहे. हो. हां, आपल्या संविधानात समानतेचं तत्व आहे, रादर तो त्याचा गाभा आहे हो. असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. राईट टू इक्वालिटी हा आपला Equality. मूलभूत अधिकार आहे. हां, पण आपल्या संविधानाला आंधळी इक्वालिटी अपेक्षित नाही आहे. हां, म्हणजे साधी गोष्ट आहे की एक साधा निकष आहे की आपल्या प्रत्येकाची स्टार्टिंग लाईन सेम आहे का? नाही. आपण वेगवेगळ्या जाती, वर्ग, लिंगभाव या सगळ्या ह्याच्यातनं येतो. कोणी प्रिव्हिलेज स्थानाला असतं, आपलं सांस्कृतिक भांडवल असतं, आर्थिक असतं, व्हॉटेव्हर असतं. हिस्टॉरिकली ऑप्रेस्ड गटांमध्ये ती वंचितता असते. तसंच स्त्रियांचं पितृसत्ता ही पुरुषांच्या बाजूला झुकलेली आहे. हां, आणि स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की सामाजिकदृष्ट्या पितृसत्ताक विचारसरणीमध्ये बाईला कमी लेखलं गेलं आहे, दुय्यम मानलं गेलं आहे. म्हणजे ते कायदे जर आपले पारंपरिक कायदे पाहिले तर स्त्रियांना काहीच संरक्षण नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हिंदू कोड बिल, त्यानंतर जे वेळोवेळी कायदे येत गेले, हा तो बॅलन्स करायला आलेले ते कायदे आहेत. कारण पितृसत्तेत पारडं पुरुषांच्या बाजूने झुकलेलं आहे, जी वर्षानुवर्ष चालत आलेली व्यवस्था आहे. आता बघा ना, आपल्या सगळ्या व्यवस्था पण या पॅट्रियार्कल दिसतात आजही. फॅब्रिक ऑफ द सोसायटी, कुटुंब आपली पॅट्रियार्कल आहेत. हेड ऑफ द फॅमिली इज ऑलवेज अ मॅन. आपल्या जात पंचायती असतील, बिरादरी असतील, अगदी ग्रामपंचायतीत सुद्धा जेव्हा आरक्षण आलं तेव्हा महिला राजकारणामध्ये आल्या. बरोबर आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंगमध्ये बहुतेक पुरुष असतात आणि अधिकार पदावर जास्त प्रमाणात आपल्याला पुरुष असलेले दिसतात. त्यामुळे समाजव्यवस्था अशी आहे की ती थोडी पुरुषांना पोषक अशी समाजव्यवस्था पितृसत्ताक आहे. त्यामुळे स्त्री पुरुष विषमता ही स्ट्रक्चरल इनइक्वालिटी आहे हे ओळखून आपलं संविधान काय म्हणतं की समानता आहे ना, मग सगळे समान नाही आहेत, पण म्हणजे राईट टू इक्वालिटी आहे, इक्वल ट्रीटमेंटचा अधिकार आहे. त्याच्यासाठी ज्यांच्या बाबतीत भेदभाव होतोय त्यांना वरण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. त्याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन असं आपल्या संविधानात म्हटलेलं आहे. त्यामुळे वंचित गटांसाठी विशेष योजना हे सगळीच सरकारं करू शकतात. कारण समानता म्हटलं तर तरी आपली स्टार्टिंग लाईन इक्वल नाही आहे हे भान आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फार क्लिअरली ठेवलेलं आहे. त्यामुळे ती वल्नरेबिलिटी जास्त असल्यामुळे आपल्या सोशल स्ट्रक्चर्समध्ये स्पेशल प्रोव्हिजन Correct. महिला आणि करेक्ट, मुलांना दिलेलं आहे. कारण त्यांना काय भेदभावाला, वंचिततेला जास्त तोंड द्यावं लागतं असं गृहीत धरून. आणि त्यामुळे काय म्हणायचं, हे वल्नरेबिलिटी लक्षात घेऊन हे कायदे आलेत. कारण पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये जी आपली मॅरेज व्यवस्था आहे, लग्नाची संस्था आहे, त्याच्यामध्ये बाई लग्न होऊन सासरी जाते. त्यामुळे तिची वल्नरेबिलिटी तिथे जास्त आहे हे लक्षात घेऊन. आणि डोमेस्टिक व्हायलन्स ही इतकी आम गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे त्याच्यात 30% महिला म्हणत आहेत की एव्हर मॅरिड विमेन की आम्हाला कधी ना कधीतरी डोमेस्टिक व्हायलन्सला तोंड द्यायला लागतं आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट नंबर्समध्ये हा आकडा किती मोठा आहे. प्रत्येक 3 बाईमधली 1 बाई म्हणते की मला डोमेस्टिक व्हायलन्सला तोंड द्यावं लागतं आहे. तर ही खूप एक प्रकारे काय म्हणूया, जिचं मामुलीकरण झालेलं आहे, ज्या गोष्टीचं थोडं नॉर्मलायझेशन झालं आहे, अशी कौटुंबिक हिंसा ही गोष्ट आहे. त्यामुळे हिंसा पटकन रेकग्नाईज होत नाही. त्यात काय एवढं, यात काय एवढं, असं जे मामुलीकरण आपल्या समाजात हिंसेचं होतं ना, त्यामुळे मग असं वाटतं की एवढं काय झालं, लगेच काय तक्रार करायला गेली. पण कायद्याच्या दृष्टीने तर ती हिंसा असेल तर तिची तक्रार व्हॅलिड आहे, ती फॉल्स कंप्लेंट नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर हा वल्नरेबिलिटीचा मुद्दा तिथे असल्यामुळे हे स्त्रियांसाठीचे कायदे आहेत. ते मॅरिटल म्हणजे कॉन्ज्युगल रिलेशनशिपमध्ये प्रोटेक्शनचे आहेत. आणि सेक्शुअल व्हायलन्स ती वल्नरेबिलिटी पण बाईच्या बाबतीत जास्त आहे आपल्या समाजात. ते बायोलॉजिकलीच ते आहे ना की पुरुष असॉल्ट करू शकतो त्या बाईवरती. आणि पुन्हा तीही एक सामाजिक काय म्हणायचं आपल्याकडे दिसतं की चालतं बाईशी असं वागलं तरी. मी नेहमी म्हणते एकही बाई अशी नसेल की जिला नकोशा स्पर्शाचा अनुभव नाही आलेला, रस्त्याने जाताना म्हणा, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणा.
कारण हे असंच असतं, असंच चालतं, असं काही पुरुषांना वाटतं. पण पुन्हा हे मी म्हणते की जसं सुरुवातीला तू म्हणालास की सगळे पुरुष अत्याचारी नसतात, पण काही पुरुष या मानसिकतेतून घडत असतात हां, जे ॲक्च्युअल हिंसेपर्यंत जाऊ शकतात. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि काही मायक्रो ॲग्रेशन्स अशी असतात जी रोज आपल्या आयुष्यात पण घडत असतात, पण आपण त्याला हिंसा म्हणत नाही. आपल्याला डेफिनेशन कुठल्याही स्त्रीला अजूनही आपल्याकडे भारतात कुठल्याही स्टेटमध्ये इलिटरेट असू दे, लिटरेट असू दे, किती जरी केरलासारख्या ठिकाणी जरी 100% लिटरसी असेल तरी तिथं जास्त डावरी डिमांड आहे. तिथं अजूनही 100 किलो किलो सोनं हो ना मागितलं 100 जातं. किलो सोनं? हो, बापरे. मागितलं जातं. सगळं सोन्याच्या फॉर्ममध्ये मागितलं जातं. त्यामुळं सुशिक्षित किंवा असं अशिक्षित हे कॅटेगराईज करू शकत नाही. हा व्हायलन्स फक्त तुम्ही म्हणू शकता की अर्बन एरियामध्ये तो वेगळ्या पद्धतीचा आहे, रुरल एरियामध्ये पद्धतीचा आहे. आपल्याकडे बाईला पहिल्यापासून कितीही ती शिकली असू दे, काही असू दे, शिक्षण जरी असलं तिला तरी तिला इंजिनियर असू दे, डॉक्टर, वकील, सायंटिस्ट जरी असली तर तिला हे सांगितलं जातं की तुझी प्रायोरिटी या गोष्टींचीच आहे. तुला घरातली कामं तीच करावी लागतात. आता आपल्याकडं पुण्यामध्ये बघितलं IT मधली आहेत. नवरा बायको दोघंही सेम कंपनी, सेम जॉब, सेम पगार, सगळंच असलं तरी बाई जेव्हा घरी येते तेव्हा ती TV बघत बसत नाही. ती पहिले किचनमध्येच जाते, कारण तिला तसं शिकवलेलं आहे. मग पुरुषाला का नाही शिकवलं की तू पण तिला तेवढीच तुझी बायको. माझ्याकडे अशा डिवोर्सच्या खूप केसेस झालेल्या आहेत. काय आहे की नाही हो मॅडम, मी तेवढाच पगार कमवते पण मला हे सगळं घरातलं करायचं आहे, मला जमत नाही आहे ते. आणि नवऱ्याला विचारलं तर मॅडम मला हे माहितीच नाही आहे, मला ह्या गोष्टीच माहिती नाही आहेत, हे बोललं जातं. नाही, मला माझ्या आईने कधी कामच शिकवलं नाही, माझ्या आधी मला कुकिंग शिकवलंच नाही. कुकिंग हा आपल्याकडं कमीपणा मानला जातो. घरातली कामं करणे कमीपणा मानला जातो. लाईफ स्किल आत्ताची जनरेशन आहे जे आता परदेशात जायला लागलेत, करेक्ट. तेव्हा कळायला लागले त्यांना, अरे आपल्याला ह्या मुलांना आपल्या शिकवायला पाहिजे. हा जोपर्यंत फरक होत नाही, जोपर्यंत हे सगळं रेग्युलराईज होत नाही, तोपर्यंत स्त्री ही असेच तिला स्पेशल प्रोव्हिजन्सची गरज आहे. आणि कायदे तिच्या प्रोटेक्शनसाठी लागणारच आहेत. एक इंटरेस्टिंग फॅक्ट, अलीकडेच युनायटेड नेशन्सनी त्यांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती काही एस्टिमेशन्स जाहीर केली. त्याच्यात त्यांनी काय म्हणलं की स्त्री पुरुष विषमता मिटवण्यासाठी अजून साधारण किती काळ लागेल, तर सरासरी अजून 200 वर्ष लागतील. बापरे. आता त्याच्यात सुद्धा वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. चाइल्ड मॅरेजचं पूर्ण निर्मूलन व्हायला अजून 300 वर्ष अजून लागतील वेळ असं म्हणतात. स्त्रियांचं योग्य राजकीय प्रतिनिधित्व येण्यासाठी ॲप्रोप्रिएट अजून 50 वर्ष लागतील. आणि अधिकार पदावर ॲप्रोप्रिएटली स्त्रिया येण्यासाठी अजून 140 वर्ष लागतील असं युनायटेड नेशन्सचं म्हणणं आहे. नेचरनेच तसं बिल्ड केलं आहे, तर किती आपण चेंजेस कायदे आणून किती बदलणार आहात तुम्ही. बापरे. हे आकडे थोडे जास्त अंगावर येणार आहेत. कारण आजच्या पूर्ण म्हणजे पॉडकास्टचा हेतू हाच आहे की आपण तो सतत त्याला जो एक टोन लावून बघतो आहे की म्हणजे अर्थात पुरुषांविरुद्ध बरेचसे अत्याचार होतात. आपण अर्थात त्याच्यावरती बोलूयात की त्याचं प्रमाण कितपत आहे. पण हे बोलत असताना म्हणजे ते रोल रिव्हर्सल करून जे आपण बघतो आहे, म्हणजे आधी फक्त पुरुष अत्याचार करत होता आणि स्त्री ती अत्याचार सहन करत होती. आणि आता ते कम्प्लिटली उलट्या बाजूला नरेटिव्ह जाऊन दोघांनी फक्त खुर्च्या बदलल्यात. आणि आता अत्याचाराच्या जागेवर अत्याचार करणाऱ्याच्या जागेवर महिला बसली आहे आणि अत्याचार होणाऱ्याच्या जागेवर पुरुष बसले असं वाटायला लागतं. तर ज्यावेळेस आपण याच्याबद्दल पण बोलतो त्यावेळेस पुरुषांवरचे पण अत्याचार त्यांचं एकूण तुमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये किती प्रमाण आहे, गेल्या काही काळात ते वाढलंय का, आणि काय अर्थाने त्याच्याकडेही पाहिलं पाहिजे? माझ्या दृष्टीने अत्याचार पूर्वीपासून पुरुषांवरती पण होत आहेत, फक्त ते व्हॉइस करत नव्हते पुरुषाला की बाई अत्याचार करतीये त्याच्यावरती हे समाजात सांगणं हा वेगळा मेसेज जात होता. मग त्याचा पुरुषार्थ काढला जात होता. त्यामुळं बऱ्याचशा कंप्लेंट्स ह्या पूर्वी होत नव्हत्या की माझ्यावरती ही बायको मला एवढा त्रास देते किंवा मला असं, म्हणजे काही ठिकाणी तर मारायचे सुद्धा. मी विलेजेसमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की ती
बाई मारायची त्या नवऱ्याला, पण तो काहीच बोलायचा नाही. पोलिसांच्याकडे कंप्लेंट करायला गेला तरी पोलीस म्हणतील अरे तू बाईचा मार खातो. समाज हे ॲक्सेप्टन्स नव्हतं पूर्वी, त्यामुळं काय व्हायचं की त्याच्या कंप्लेंट्स यायच्या नाहीत. पण हळूहळू या कंप्लेंट्स, कुठली तरी एखादी आत्महत्या झाली किंवा एखादी कुठलं तरी एकदम जसं मेन्स हे चालू झालं की आता हे ग्रुप फॉर्म झाले आणि त्याच्यावरती आवाज यायला लागले की नाही नाही ह्या कुठंतरी अन्याय होतोय हे समजून घ्या, तेव्हा कुठं याला वाचा फुटली आणि मग ह्या कंप्लेंट्स यायला लागल्या. आता IPC ह्याची तरतूद काही नाही आहे. मारहाणीच्या बाबतीत आहे, क्रिमिनल इंटिमिडेशनच्या बाबतीत आहे, पण 498A ची जी तरतूद स्त्रीसाठी आहे तशी पुरुषासाठी नाही आहे. मग त्याला फक्त सोल्युशन काय होतं, क्रुएल्टीच्या ग्राउंड्स खाली फॅमिली कोर्टात जाऊन डिवोर्स घ्यायचा, हे एक त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळं मग बरेचसे पुरुष ज्यांना हे अन्याय व्हायला लागले ते फॅमिली कोर्टात येऊन ह्या डिवोर्सचे पिटिशन्स अंडर ग्राउंड्स ऑफ क्रुएल्टी फाईल करायला लागले. त्याचं प्रमाण मात्र वाढलं, जे पूर्वी फार कमी होतं ते मात्र ते वाढायला लागले. आता पुरुष जर सारखे जर टोमणे मारले जात असतील किंवा त्याच्या अपिरन्सवरनं बोललं जात असेल, बॉडी त्याच्या कमाईवरनं बोललं जात असेल, आईवडिलांपासून वेगळं राहा, दॅट अमाऊंट्स टू क्रुएल्टी. कारण तो एकुलता एक असेल तर त्याला ते फॅमिलीला पण सांभाळायची रिस्पॉन्सिबिलिटी असायची. जेव्हा सुप्रीम कोर्टने म्हणाले की नाही वेगळं तुम्ही असं आईवडिलांपासून नाही करू शकत नवऱ्याला, मग असे जजमेंट्स जेव्हा यायला लागले तेव्हा बरेचसे पिटिशन्स फाईल व्हायला लागले आणि मग तेव्हा पुरुष यायला लागले की अहो की माझी बायको असा असा त्रास देते, मला मारहाण करते, कारण सारखे टोमणे मारते, सारखे माझ्या पगारावरनं बोलते, माझ्या राहण्यावरनं ह्या सगळ्या गोष्टींवरनं व्हायला लागलं. तर एक एक्स्ट्रीम लेवल जायला लागली. त्याच्यानंतर मग ह्या पिटिशन्स फाईल व्हायला लागल्या. पण IPC खालची अशी 498 खालची अशी स्पेसिफिक तरतूद नसल्याने क्रिमिनल केसेस फार काही आल्या नाहीत. फक्त मारामारी असेल, क्रिमिनल इंटिमिडेशन असेल, शिवीगाळ असेल, याच्यातल्या क्रिमिनल केसेस फाईल व्हायला लागल्या. काही घटनांमध्ये हे होतं अर्थातच, पुरुषांनाही असे त्रास नक्कीच होतात, म्हणजे त्याच्यात काहीच दुमत नाही आहे. फक्त मला ते दुसऱ्या टोकाला नेण्याबाबत मला थोडासा त्याच्यामध्ये प्रश्न आहे की जसा हा पितृसत्तेमुळे निर्माण झालेला सामाजिक प्रश्न आहे स्त्रियांवरच्या हिंसेचा, तसं ते नाही आहे, ते केस स्पेसिफिक आहे. हां, म्हणजे काही प्रमाणात होतं, ॲग्रेशन असतं बाईचं सुद्धा किंवा काय ते. त्यामुळे ते जसा जेंडर बेस्ड व्हायलन्स हा समस्त स्त्रियांना किंवा समस्त वेगळ्या सेक्शुअल जेंडर आयडेंटिटीज असणाऱ्या समुदायाला म्हणून सहन करायला लागतो, तसा पुरुषांच्या बाबतीतला तो प्रश्न नाही आहे. त्यामुळे सोशल इश्यू आणि इंटर रिलेशनशिपमधले इश्यूज याच्यात आपण थोडंसं डिफरन्शिएट करायला पाहिजे. पण अर्थातच असं कोणाला फेस करायला लागू नये आणि लागत असेल तर त्यालाही कायदेशीर उपाययोजना करता येतात. नाही, माझ्या दृष्टीने तसं नाही आहे. कारण मी आता जे बघायला लागले ना, खरंच आधी पुरुष येत नव्हते, आपल्याला अजून माहिती नाही आहे, अजूनही पुरुष येत नाही आहेत. अजूनही माझ्याकडे असं कन्सल्टेशन घेऊन जाणारे पण खूप आहेत की असं असं होतं आहे, क्या करना है इसमें, मला करायचं आहे पण समाज, कारण पहिला त्याच्यावरती बोट दाखवलं गेलं, अरे तू सहन कसं काय करत होतास, एक्झॅक्टली, तू का केलास. ते पितृसत्ता त्यामुळं व्यवस्थेचे ते बळीच परिणाम आहेत. आहोत पण आपण. म्हणून पुरुषांनी सहन करावं आणि पुरुषांनी केसेस करू नयेत असं डिफरेन्शिएट आता करू नका. लेट देम कम अंडर द सेम पोझिशन आणि त्यांनाही काहीतरी त्यांच्यासाठी कायदे केले पाहिजेत. मला तोच मुद्दा पुढे एक्सटेंड करत हे विचारायचं. म्हणजे आता तुम्ही पण म्हटलात ना की ज्यावेळेस पुरुषांवरचे होणारे अत्याचार हे केस बेस्ड आहेत, हा म्हणजे ते काही सरसकट पितृसत्तेतनं येणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसारखे समान नाहीत. त्यावेळेस हे जे या दोन्ही पद्धतीचं परसेप्शन, जे पुरुषांबद्दलचं अत्याचारी आणि महिलांबद्दलचं विक्टिम्स हे जे आहे, त्यावेळेस या कुठल्याही लिगल प्रोसिडिंग्सला जाताना, म्हणजे ज्यावेळेस डिवोर्सची केस असेल, म्हणजे जरीही एखाद्या पुरुषावरती काय अत्याचार झाला असेल तरी सुद्धा नाही तूच काहीतरी केलं असशील, या अर्थाने पण ते जातं का? म्हणजे या ज्या पद्धतीनं, म्हणजे मीडियामधलं रिप्रेझेंटेशन असो, आपण आतापर्यंत फिल्म्समधनं पाहिलेलं आहे, या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रिप्रेझेंटेशनमध्ये हे तर खूप क्लिअर आहे की आपण या पद्धतीनंच अजून पण बघतो की पुरुष अत्याचार करतो आणि महिला अत्याचार सहन करते. तर त्या ज्या सगळ्या प्री कन्सिव्ड नोशन्स आहे, याने सुद्धा ज्यावेळेस लिगल प्रोसिडिंग्स जातात त्यावेळेस त्याच्यावर कसा इम्पॅक्ट करतो की नाही करत? नाही, पूर्वी आय एग्री, पूर्वी ह्या गोष्टी होत होत्या, पण आता ज्युडिशरी पण चेंज झालेली आहे. अच्छा.
चेंज झालेली आहे. त्यामुळं त्या केसेसच्याकडे बघायचा दृष्टिकोन अजून आता बदललेला आहे. आता आपण मेंटेनन्सच्या बाबतीत जर म्हणाले तर कोर्ट बघतं की ती स्त्री खरंच वर्किंग आहे का, तिचं इन्कम काय आहे, तिचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय होतं, आणि त्याच्याप्रमाणे मेंटेनन्ससुद्धा ग्रांट करतं. पूर्वी कसं पिटिशन फाईल झालं की नवऱ्याने बाय डिफॉल्ट पैसे द्यायचेत, मग ती नोकरी करते नाही करते ह्या सगळ्या. पण आता जसं सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स यायला लागले आणि त्याच्यातनं कोर्टाने स्पेसिफाय केले, असे हे दिलेले आहेत की तिचं ह्या दोघांची अर्निंग कपॅसिटी काय आहे, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, एज्युकेशन काय आहे, या सगळ्या गोष्टींनंतर आता त्यामुळे कोर्ट डिसिजन घेताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागल्या. क्रुएल्टीचं डेफिनेशन 498A मध्ये वेगळं आहे, फॅमिली कोर्टमध्ये वेगळं आहे, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये वेगळं. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये त्याचं वाढलेलं हे डेफिनेशन आहे, कुठल्या गोष्टींनी क्रुएल्टी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक केसमध्ये त्या पद्धतीनं बघितलं जातं आहे आता की ते रेग्युलर वेअर अँड टेअर ऑफ मॅरेज आहे का, की खरंच खूप अन्याय झालेला आहे आणि खरंच खूप. पूर्वी असं म्हणायला लागलं हा नाही मार ना, त्या पुरुषांनी मारलंच असेल, आणि म्हणजे किती केसेस अशा होत्या की ते मारलेलं पण नसायचं, पण ते असं म्हटलं जातं नाही तूच मारलं असेल. पण त्यामुळं त्या केसेस पूर्वी होत होतं तसं, पण आता थोडासा बदल झालेला आहे. ज्युडिशरी इज नाव टेकिंग ट्रेनिंग ऑल्सो. आता जजेसला त्या ट्रेनिंगची गरज आहे आणि ते दिलं जातंय आता. हो आहे, नाही आणि जसे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजमेंट्स यायला लागले त्याच्याप्रमाणे ते ट्रेनिंग्स दिले जातात, सेन्सिटाईज केलं जातं आहे. इवन पोलीस मशिनरीला आता सेन्सिटाईज केलं जातं आहे. पूर्वी तसं नव्हतं. आता पोलिसांना सांगितलं जातं की कुठल्या पद्धतीने गुन्हे दाखल करा, कशासाठी, तुम्हाला काय बघायचं आहे. त्याच्यामुळे आता बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे, जो पूर्वी खरंच नव्हता. पण आता देर आर लॉट ऑफ जेंडर बायस हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे, म्हणजे ते दोन्ही बाजूनी आहे. हां, की तू म्हणतोस तसं पुरुषाकडे अत्याचारी म्हणून बघणं आणि बाईकडे विक्टीम म्हणून. त्याचबरोबरीने पितृसत्तेने बाईवर ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या तिने फुलफिल नाही केल्या तर ती पार म्हणजे काय, मग तुला अधिकारच नाही तक्रार करायचा, इतक्या एक्सटेंडला सुद्धा ते जाऊ शकतं. त्यामुळे हे बायसेस वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ज्युडिशरीमधनं पण आत्तापर्यंत अनेकदा रिफ्लेक्ट झालेले आहेत. त्यामुळे मॅडम म्हणतात ती खरंच वेलकम स्टेप आहे की सेन्सिटायझेशन खरंच होणं गरजेचं आहे. कायद्यामध्ये पण आपल्या जेंडर बायस होतं अनेक काळ, बरोबर आहे. ते हळूहळू जशा या केसेस येत गेल्या, जसे केस लॉज वेगवेगळे येत गेले, तसं ते पण बायसेस दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आता आपण मिसयूज बद्दल, म्हणजे आता हाचा पॉडकास्टचा साधारण विषय हा आहे की काय पद्धतीनं त्या कायद्याचा मिसयूज होतो. तर ज्यावेळेस मिसयूज बद्दल बोलतो, मग ते स्त्रियांच्या बाबतीतही असो किंवा पुरुषांच्या बाबतीतही असो, ज्यावेळेस कारण बऱ्याचदा होतं असं ना की जर आता तुम्ही डेटा पण जो NCRBचा सांगितला, जर 4.5% केसेस फॉल्स म्हणून रजिस्टर्ड असतील असा NCRBचा डेटा सांगतो, तर त्यातल्या 95% केसेस या व्हॅलिड किंवा ऍटलिस्ट त्या केसेस तरी फाईल म्हणून म्हणजे व्हॅलिड तरी धरल्या गेल्या. तर आपण तो जो 5% आकडा आहे तो त्या मिसयूजचा आकडा आपल्याला 80% वाटतो. म्हणजे त्याचं परसेप्शन, त्याच्याबद्दलच्या बातम्या ज्या येतात, त्याच्याबद्दलच्या गोष्टी ज्या ऐकल्या जातात, त्यावेळेस त्यातनं असं वाटायला लागतं की अरे बापरे, याचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर होतोय. आणि मग त्यामुळे जी लोक ऍक्च्युअल त्याचे विक्टिम्स असतील, या पद्धतीच्या केसेसमधनं जात असतील, या पद्धतीचे अत्याचार सहन करत असतील, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, आता मी स्त्री पुरुष मी आता न्यूट्रलाइज करायला लागले हा, तर कोणीही असो, तर कदाचित ते या पद्धतीच्या केसेसच फाईल नाही करणार, कारण त्यांना असं वाटतं की नाही समोरची व्यक्ती मिसयूज करेल. तर या सगळ्याचा आपण, कारण हे जे पॉप्युलर नरेटिव्ह बनतं ना की आता ह्या कायद्याचा गैरवापर व्हायला लागलाय आणि मग ते एक वेगवेगळे नरेटिव्ह सेट होतात मीडियामधनं आणि त्या पद्धतीची हवा चालायला लागते. मुळात कायद्याची मदत घेण्याचं प्रमाणच कमी आहे. अगदी तुला खरं सांगते, अंडर रिपोर्टिंगचे खूप मोठे एस्टिमेशन्स आपण कायम बघत असतो. हां, आता बघ आपल्या NHFS 5 मध्ये 30% एव्हर मॅरिड विमेन म्हणतात की आम्हाला DV फेस करायला लागतो. हां, म्हणजे त्या होतात जवळजवळ 32 करोड स्त्रिया. हां, आता म्हणजे 32 करोड 65 करोड स्त्रिया आहेत, त्यातल्या 49% मॅरिड आहेत, म्हणजे 32-33 करोड स्त्रिया मॅरिड आहेत. त्याच्यातल्या कितीतरी म्हणतायत काय 30% म्हणतायत, म्हणजे 12 करोड साधारण, 10-12 करोड. आता 12 करोड
स्त्रिया म्हणतात की आम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सचा त्रास आहे. आणि 2022मधला जर क्राईम्स अगेन्स्ट विमेनचा डेटा पाहिला तर नोटेड किती केसेस आहेत? 4,45,000. नॉट इवन 1%. हां, त्यामुळे मुळात कायद्याच्या वापराचं प्रमाण कमी आहे. कारण आहेत त्याच्यात अडचणी खूप आहेत, रिसोर्सेस नसतात, पटापटा रिड्रेसल मिळत नाहीत आणि अनेकदा हेतू हाच असतो की इन्फॉर्मल मेकॅनिझम्स अनेकदा स्त्रिया खूपदा एम्प्लॉय करताना दिसतात की कौटुंबिक मिटिंगा घ्या किंवा फार फार तर काउन्सिलरकडे जा किंवा कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती आहे आपल्या कुटुंबातलं बिरादरीतलं त्यांचं इंटरव्हेन्शन घ्या. अशा पद्धतीने खूपदा ते इन्फॉर्मली रिझॉल्व करण्याचा प्रयत्न हा जास्त असतो आणि अगदी कमी स्त्रिया तिथपर्यंत पोचू शकतात. आता NHFS पुढे असंही म्हणतं की या ज्या सगळ्या DV विक्टिम्स आहेत त्याच्यापैकी 86% महिला म्हणतात की आमची आपबीती आत्तापर्यंत कुणालाच सांगितली नाही आहे, आम्ही शेअरच नाही केलं हे, कारण आमच्यावर प्रेशर आहे लग्न टिकवायचं आणि मग आम्ही काही बोलायला गेलो की मग तू काय केलंस म्हणून तुला असं सहन करायला लागतंय. हे जे विक्टिम ब्लेमिंगचं सगळं चालू होतं. हां, त्यामुळे ही एवढी दबावाची स्थिती आहे. त्यामुळे मुळात कायद्याचा वापर कमी आहे हे आपल्याला दिसतं. आणि आपण म्हणत होतो की फॉल्स केसेस किती, तर 5% क्लोजिंग मी सांगितलं 5% केसेसमध्ये. आणि ते प्रमाण खूप मोठं का वाटतं? कारण अतुल सुभाषसारखी फार दुर्दैवी आहे घटना ती की इतकं टोकाचं पाऊल त्यांना उचलायला लागलं. याच्यात मगाशी आपण ब्रीफली बोलत होतो न्यूज व्हॅल्यू कशाला आहे. बाईला त्रास होतोय, नवऱ्याच्या त्रासाने आत्महत्या केली आहे किंवा काय घरातनं सोडून गेले, इज दिस अ न्यूज? नाही, हे रुटीन आहे. दुर्दैवी आहे पण हे रुटीन आहे. त्यामुळे ही अशी केस असते एखादी ज्याला आम्ही संशोधनाच्या भाषेत डेटा आउटलायर म्हणतो, ती अर्थातच फोकसमध्ये येणार आहे. तरीही ती नाहीच झाली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कुठे जर मिसयूज होत असेल अगदी कारण ऑल लाईव्स मॅटर ना, ऑल लाईव्स मॅटर, ते नाहीच झालं पाहिजे. पण म्हणून एखादी केस अशी झाली तर समस्त स्त्रिया या, जसं आपण मगाशी म्हणलो सगळे पुरुष अत्याचारी नसतात, तसंच समस्त स्त्रिया पण काही तुम्हाला पुरुषांना त्रास द्यायला, लुटायला, गोल्ड डिगिंग करायला बसलेल्या नसतात. फार कमी त्याचं एक प्रमाण की काहींची खरंच क्रिमिनलच मेंटॅलिटी आहे की त्रासच द्यायचा आहे, पण हे कमी आहेत या गोष्टी आहेत. दुर्दैवी येते, असं नाही व्हायला पाहिजे. हे परत म्हणून मी म्हणते की असा प्रश्न आहे सगळा. 498च्या केसेस जेव्हा होतात त्यातल्या बहुतेक सगळ्या केसेसचा एंड हा डिवॉर्समध्ये असतो. त्यामुळं ही केस जेव्हा कोर्टात जाते, त्याच्यातून डिवोर्स पिटिशन फाईल होतं तेव्हा किंवा एखादी DV फाईल होते आणि त्याच्यातून जेव्हा ते डिवोर्ससाठी जातं किंवा रेस्टिट्यूशन किंवा ज्या काही हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे ज्या काही याच्यामध्ये त्या कपलला जायचं असेल, तेव्हा 498ची केस ही नेहमी केस मागं घ्यायची असं सांगितलं जातं. पहिली कंडिशन ती असते. त्यामुळं काय होतं, आता ती नॉन कंपाऊंडेबल मी म्हटलेलं, तर नॉन कंपाऊंडेबल असल्याकारणाने ती असं नुसता एक अर्ज देऊन विड्रॉ होत नाही. त्यासाठी त्या बाईला विटनेस बॉक्समध्ये जायला, आयदर दोन्ही पार्टीज क्वॉशिंगसाठी हायकोर्टात जातात किंवा त्या स्त्रीला विटनेस बॉक्समध्ये जायला लागतं. आणि तेव्हा तिला काय सांगायचं, ती काय सांगणार? ती केसेस जर तुमच्या सेटल झाल्या असेल तर ती म्हणत नाही ना की माझे ॲलिगेशन्स अजून आहे, आय एम विड्रॉईंग ऑल द ॲलिगेशन्स. त्यामुळे त्या ॲलिगेशन्स विड्रॉ झाल्यानंतर इट रिझल्ट्स इन टू ॲक्विटल ऑफ द हजबंड अँड द रिलेटिव्स. त्यामुळं तो डेटा हा जर असा वापरला गेला की हा मिसयूज होतोय, तर हे चुकीचं आहे. दॅट इज नॉट मिसयूज. म्हणजे कन्व्हिक्शन कमीला हे महत्त्वाचं कन्व्हिक्शन कारण आहे. कमीचं हा ही सेटलमेंट आहे. याचा अर्थ हा मिसयूज नाही, हे खूप महत्वाचं आहे. हे लक्षात येत नाही. बऱ्याच वेळेला नुसत्या डेटा वाचून तुम्ही, नुसते आकडे वाचून तुम्ही नाही म्हणू शकत की हा मिसयूज झालेला आहे. म्हणजे उलटं हे झालं आहे की या दोघांची आता सेटलमेंट झालेली आहे, केसेस विड्रॉ झालेले आहेत. आता त्या दोघांना आयदर ते एकत्र राहत आहेत किंवा ते सेपरेट राहत आहेत आणि ते त्यांचं लाईफ आता व्यवस्थित जगणार आहेत. त्याच्या मागचं ते इंटेन्शन आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला हा कायदा जो नॉन कंपाऊंडेबल आहे तो आता कंपाऊंडेबल करा आणि अशी पण मागणी आलेली आहे. तो दुधारी आहे निश्चितच आहे. नॉन आता आपण मिसयूज बद्दल पण बोलतोय ना, म्हणजे मला हे कायम असं वाटतं की ज्यावेळेस आपण मिसयूज बद्दल ज्यावेळेस किंवा तोट्यांबद्दल जास्त बोलतो त्यावेळेस त्याचे फायदे कमी असतात हे नक्की. म्हणजे आपण हे खूप सरकारांबद्दल च्या चर्चा ऐकल्यात ना की नाही
ते सरकार फार करप्शन करतं पण काम करतं रे. काम करतं. हा तर काम करणारा पण करप्शन करणार म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यातनं काहीतरी नेगेटिव्ह आहेत, काहीतरी तोटे आहेत, पण काम करतायत. या सगळ्या कुठल्याही कायद्यांच्या बाबतीत आपण मिसयूजचं बोलतोय. याचा अर्थ कुठेतरी त्याची युजेबिलिटी, त्याचा होणारा इम्पॅक्ट, त्याचे होणारे परिणाम इथं कुठेतरी आपण कच खातोय. म्हणजे आपण साधारण कुठल्याही केसेस बघितल्या म्हणजे आता आपण त्याच्या लागणाऱ्या वेळाबद्दल बोललो, की अगणित काळ त्या केसेस चालत राहतात. त्यातनं न्याय मिळणारे उदाहरणच आपल्याला कमी दिसतात. आपल्याला फॉल्स ॲलिगेशनची उदाहरणं कदाचित खूप माहिती असतात ऐकून. पण एखादी केस दाखल केल्यानंतर त्यानं होणाऱ्या फायद्याचं किंवा त्यातनं काहीतरी मिळालेल्या न्यायाची उदाहरणं फार कमी माहीत असतात. तर ही जी डिस्पॅरिटी आहे कारण ते तोटे तेव्हाच आपण डिस्कस करतोय ज्यावेळेस फायदे कमी आहेत किंवा कमी दिसतायत. याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू शकतो मला का? आवडेल याच्याबद्दल बोलायला. हा एक आम्ही नुकताच म्हणजे 2023 साली हे रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, IIT बॉम्बे आणि नारी समता मंच आणि अर्थात वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडू म्हणजे आणि महाराष्ट्र अशा 3 स्टेटमध्ये हा झाला. याच्यात आम्ही 180 सर्वायव्हर्सच्या मुलाखती घेतल्या हां डोमेस्टिक व्हायलन्सच्या आणि इतर पण सगळ्या स्टेक होल्डर्सच्या म्हणजे लॉयर्स आहेत, डोमेस्टिक काय प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत वगैरे वगैरे. तर आता याच्यामध्ये पुन्हा तेच आढळलं की कायद्याचा वापर कमी. हां यामध्ये एकूण ज्यांनी कायद्याचा मदत घेतली त्याच्यामध्ये फक्त 6 जणींनी 498A ची मदत घेतली. हां म्हणजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं होतं हिंसा होतीच ना त्यात. त्यांनी DV ॲक्ट खाली काही आदेशासाठी हे केलं होतं किंवा इतर काही त्यांचे सिव्हिल कोर्टात चालू होते पण तो दादच देत नव्हता. त्यामुळे दबाव आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मॅडम अशा गोष्टी होतात पण हिंसा होती ना त्यात म्हणजे त्या खोट्या होत्या असं मी अजिबात म्हणणार नाही. पण त्यांनी ते उचललेलं शेवटचं पाऊल होतं 498 हे. पण 2 केसेसमुळे मध्ये फक्त त्याचा उपयोग झाला की त्याच्यावर दबाव होऊन तो म्हणला बाबा मी पोटगी देतो आता किंवा जो काय आदेश आहे त्याची अंमलबजावणी झाली. हा अगदी एम्पेरिकल डेटा आहे. हा रिपोर्ट पण अवेलेबल आहे तुम्हाला जर रेफर करायला कोणाला हवा असेल तर. नाही आता याच्यामध्ये माझा जरी हा रिसर्च झाला असेल हे असेल पण प्रत्यक्षात मी कोर्टात आहे. मी कोर्टात केसेस बघितलेल्या आहेत. मी 498चा म्हणजे तो 498मुळे घाबरून बऱ्याचशा पुरुषांनी केसेसमध्ये नको आपल्याला हे आपण याकरता की माझ्या फॅमिलीला त्रास. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं की तो एकटा नवरा कधीच आरोपी नसतो. त्याचे आई वडील, त्याची बहीण, ती जर मॅरिड बहीण असेल तर तिला तर तो तिच्या सासरकडून पण त्रास होतो की आणि ती जर अनमॅरिड असेल तर तिचं पुढं लग्न व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टींमुळे तो नवरा म्हणतो की नाही आता ही केस संपवूया आपण, तिला काय पाहिजे ते देऊया आपण आणि त्याच्यातनं सुटका. ह्या अशा सिटीमध्ये तरी केसेस आहेत. अर्बन एरिया म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते अर्बन एरिया आणि रुरल एरिया याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो सरसकट तुम्ही असं कॅल्क्युलेट करू नका. दोन्हीकडे सेम नाही आहे. अर्बन एरियामध्ये या सगळ्या गोष्टी, रुरल एरियामध्ये मी म्हटलं ना खरा व्हायलन्स बाहेरच येत नाही. कारण त्या स्त्रीला हे रेग्युलर वेअर अँड टेअर ऑफ मॅरेज आहे या डेफिनेशन खाली तिला त्रास दिला जातो. तिला ते सहन करायला लागतं. तिला तेवढी मशिनरी नसते. तिला कोर्टात जायचं तर त्याला पैसे लागतात. या सगळ्या गोष्टी असतात. सोशल ऑर्गनायझेशन ज्या स्त्रियांसाठी असतात त्या रुरल एरियामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहेत जेवढ्या सिटीमध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा या मॅटर करतात. त्यामुळे मी बऱ्याचशा 498च्या केसेसमध्ये म्हणजे माझ्याकडे एखादी जरी स्त्री बाहेर आता ती घर सोडून गेलेली आहे तो जेव्हा नवरा येतो तेव्हा पहिला तो प्रश्न विचारतो मॅडम माझ्या फॅमिलीवरती 498 होईल का हो. तो कधीच म्हणत नाही की आता काय होणार आहे. तो पहिला प्रश्न त्याचा असतो की ही क्रिमिनलची केस माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर होईल का. मग मी माझ्या फॅमिलीला कसं प्रोटेक्ट करू. याच्यातनं म्हणजे ते पहिलं जुळवायला पाहिजे किंवा गैरसमजुतीतनं झालेली तक्रार आहे, रागाच्या भरातनं तक्रार झालेली आहेत याच्याविषयी पहिलं कोणीही विचार करत नाही. सगळ्यात पहिला काय होतं की आता मला अटक होईल का, माझा जॉबचं काय, माझे फ्युचरचं काय, माझे बदनामीचं काय, हा पहिला मुद्दा त्यांच्या डोक्यात येतो. त्यामुळे बऱ्याचशा केसेस या अशा सेटल झालेल्या आहेत आणि त्यामुळं इट इज रिझल्टिंग इन टू म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स ऑल्सो प्लस पिटिशन डिवोर्सचं जातं त्याच्यात काउंटर क्लेम्समध्ये जातात. या सगळ्या गोष्टी होत आहेत आता.
आणि आता यंत्रणेने पण बरेच फिल्टर्स मला वाटतं लावलेत ना 498A लावण्यासाठी, की आता पोलिसांचे पण काउन्सिलिंग सेल्स आहेत, भरोसा हो, आता आहे. ते भरोसा हां. सेल आहे, सगळ्या गोष्टी हां. आहेत. किंवा आता पोलीस स्टेशनला गेल्यावरती 498A डायरेक्ट दाखल नाही होत, पोलीस कमिशनरची परवानगी हो, घ्यायला मला हेच लागते. विचारायचं होतं की हां. इतकं सोपं आहे का हे नाहीये. दाखल करणं? नाही, कारण नाही, भीती नाही. हीच वाटते ना की अच्छा ही स्त्री आहे म्हणून ही माझ्यावरती डायरेक्ट 498 टाकेल नाही, आणि नाही. मग मी अडकलो इतकं आणि माझी सोपं पूर्ण नाही. फॅमिली अडकली. ते पूर्वी होतं, आता नाहीये. आता आता नाहीये. भरोसा सेलला कंप्लेंट गेली किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनला कंप्लेंट गेली तर ती पहिले भरोसा सेलला पाठवतात. अच्छा. तिथं काउन्सिलिंग केलं जातं. दोघांचंही शक्यतो- काउन्सिलिंग, फॅमिलीला हां. बोलवलं जातं. तुमचं सेटल होतंय का? की तुमचं खरंच पटत नाहीये का? खरंच पटत नसेल तर मग तुम्हाला ऑप्शन्स काय आहेत? म्युच्युअल म्युच्युअल कन्सेंटनी जाताय का? त्याची मीटिंग्स करा हे, आणि फॅमिलीजला पण बोलवलं जातं. त्यामुळे साधारण एक की बाबा आता कुठंतरी मार्ग निघतोय आणि अगदीच त्याच्यातनं काही फार मार्ग निघाला नाही तर, आणि त्याच्यात व्हायलन्सचं हे किती आहे की फिजिकल अब्यूज खूप आहे का नाही हे सुद्धा बघितलं जातं. नाहीतर त्या स्त्रीला सांगितलं जातं की तुम्ही DB ॲक्ट खाली केस फाईल करा. फार आता रेअर केसेसमध्ये असं व्हायला लागलं की 498 खाली केस फाईल होणं आणि जरी दाखल करायची झाली तरी कमिशनर ऑफिसकडनं परवानगी लागते त्याला. लागतेच. हो. हां, आणि ते अनेकदा बर्डन त्या बाईवरच टाकलं जातं की तुम्ही परवानगी आणा. तर आम्ही अशाही पाहिल्यात केसेस की 6-6 महिने त्या फॉलोअप चालू आहे पण परवानगीचं पत्र मिळत नाही आहे. त्यामुळे खरं तर विजडम हेच आहे की 498 ह्याच्या भानगडीत पडू नये. म्हणजे आम्ही तो प्रॅक्टिकल सल्ला आम्ही तोच नाही, देतो. नाही, काही ठिकाणी हां. जिथं गरज नाही, आहे गरज तिथं आहे खरंच तिथे करा. काही आहे, असं नका बरोबर आहे. करू. पण म्हणजे काय होतं की बाईकला एवढी ती फॉलो केस करण्याची तिच्यात कपॅसिटी आहे का? त्यापेक्षा DV ॲक्टमध्ये तिला हवं ते पटकन रिड्रेसल मिळू शकतं का, हे जास्त बघण्यावर आमचा भर असतो. आणि जसं मॅडम म्हणल्या तसं 498 ते दरवाजे कायम बंद होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे पुढे जाऊन जर कधी पॅचअप झालं आणि सासरी जाण्याची शक्यता असेल, 498 झालं की ती मी तुम्हाला एक possibility एक्झाम्पल पूर्ण सांगते. थांबते. एक पोलीसवाल्यांनीच, जो पोलीस ऑफिसर होता, हम्म. त्याला काहीतरी तो जेव्हा त्या मुलीच्या सासरी गेला तेव्हा त्यांनी पाहिलं की आपली मुलगी नॉनव्हेज कुक करते आणि आपण तर नॉनव्हेज कधीच खाल्लेलं नाही आहे. त्यांना तो राग आला की माझी मुलगी नॉनव्हेज का कुक करते. ती वडिलांना सांगत होती की नाही मला चालतं आहे, मी खात नाही आहे, पण मला चालतं आहे, मी कुक करून देते. पण त्याच्यावरनं ते वडील एवढे चिडले, ते मुलीला घेऊन गेले आणि पोलीस 498 केली. बापरे. त्या केसमध्ये सगळे आरोपी, आई वडील तो मुलगा, ते अरेस्ट झाले, त्यांचे बेल केले आणि प्लस DV पण केली त्या मुली. आणि नंतर मी जेव्हा त्या DVच्या कोर्टात, मला असं थोडंसं वाटलं की या मुलीला राहायचं आहे, तिच्या नवऱ्याबरोबर तिचं प्रेम आहे, तिला खरंच राहायचं आहे. आणि तिला वाटत नव्हतं की मी नॉनव्हेज करते म्हणजे काहीतरी कुक करते, म्हणजे ती प्रेमाने करत होती, तिला जबरदस्ती कुठलीही नव्हती. मग मला असं जाणवलं की काहीतरी आहे. मग मी तिच्या वडिलांना एक दिवशी विचारलं, मी तिच्याशी बोलू शकते का? तर ते म्हणाले ठीक आहे बोला. तिला म्हणलं तुला राहायचं आहे का? राहायचं असेल तर तू सांग, आपण मीडिएशनला पाठवू. ती म्हणाली मला राहायचं आहे पण माझे वडील राहून देत नाहीत. मग मी नवऱ्याला विचारलं तर तो म्हणाला मॅडम मला राहायचं आहे पण मला परत भीती वाटते, परत आता मी माझे आई वडील आणि मी परत आत जायचं का? जरा काय झालं तर तिचे वडील येणार आणि पोलीस कंप्लेंट. ह्या भीतीमध्ये अख्खी, म्हणजे ती बाजू पण वावरत होती आणि ही बाजू. आणि हे दोघं जण ज्यांना खरंच संसार करायचा होता त्यांचा कोणी विचारच करत नव्हता. मग मी स्वतः पहिलं दोघांशी बोलले. त्याच्यानंतर मी कोर्टाला रिक्वेस्ट केली की यांना आपण मीडिएशनला पाठवूया. मीडिएशनला गेले ते. मीडिएशनमधनं त्या मुलीला खरंच नांदायचं होतं, पण ह्या वडिलांना आणि त्या मुलाला एवढी भीती होती की आमच्यावरती, शेवटी तिचे वडील आले की नाही नाही माझं चुकलं, मी रागाच्या भरात हे केलं, मी आता सगळ्यांची माफी मागतो, पाय धरतो आणि माझ्या मुलीला संसार करायचा करू दे. असं झालं. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते कोर्टात मीडिएशननी ते एकत्र राहत आहेत आता आणि त्यांना आता मुलं आहेत. म्हणजे असं रागाच्या भरात सुद्धा होऊ शकतं. इट कॅन बी अ फॅमिली मेंबर, कोणीतरी इन्स्टिगेट करणारं कोणीतरी असतं, कोणाचा तरी वेगळा राग, काहीतरी अपमान असतं, त्याच्यात नसतं. त्यामुळं रागाच्या भरात सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं आता पोलिसांना ते सेन्सिटाईज केलं गेलेलं आहे की ह्या एक स्पर ऑफ अ मुवमेंटने झालेल्या आहेत का गोष्टी, का खरंच खूप व्हायलन्स आहे. आणि जर त्या भरोसा सेलमध्ये पोलिसांना वाटलं की हां यांचा संसार आता व्यवस्थित होऊ शकतोय, मग त्या मुलाला किंवा त्या नवऱ्याला ते सांगतात की इथून पुढं तसं चालणार नाही बघा, हे करायचं नाही.
मग त्यालासुद्धा ते राहतं की अरे बाबा काहीतरी कंट्रोल आहे बरं का, आपण नाही केलं तर हे गुन्हा दाखल करतील. ह्या व्यक्तीने पण काही ह्याचे संसार चांगले व्यवस्थित चालू आहेत आणि मला होतात. हेच विचारायचं होतं की ज्यावेळेस कुठल्या तरी एक्सटर्नल व्यक्तीच्या म्हणजे काय याचे नातेवाईक असतील, तिचे नातेवाईक असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील, यांचे इन्फ्लुएन्स मधनं किंवा यांच्या प्रेशर मधनं ज्यावेळेस अशा कुठल्याही पद्धतीच्या केसेस दाखल होतात, त्यावेळेस त्या काय पद्धतीनं कोर्टाकडनं पण पाहिल्या जातात. म्हणजे आता या स्पेसिफिक केसमध्ये तुम्ही त्या स्पेसिफिक केसमध्ये इन्व्हॉल्व्ड होता आणि तुम्ही ती बाजू धरून ठेवली आणि दोघांना रिकन्साइल करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रत्येक वेळेस होत नसेल. तर या सगळ्याकडे पण कोर्ट किंवा न्यायव्यवस्था काय पद्धतीने बघते? नाही, आता फॅमिली कोर्ट ॲक्टमध्येच तरतूद आहे मीडिएशनची. त्यामुळे पिटिशन फाईल झाल्यानंतर इमिजिएटली जेव्हा अपोजिट साईड जी हजर होते, तर सगळं फर्स्ट इज मीडिएशन. अच्छा. इथं फॅमिली कोर्ट काउन्सिलर्स आहेत. फॅमिली कोर्ट काउन्सिलर ट्रेन आहे. काही आता ट्रेनिंग पण दिलेले वकील अपॉइंट आहेत, जजेस आहेत जे काउन्सिलिंग, मीडिएशन आणि याच्या अल्टरनेटिव्ह हे केले जाते, अल्टरनेटिव्ह मीडिएशन वगैरे हे सगळं होतं. या सगळ्यामुळे त्यामुळे फॅमिली कोर्ट आणि DV ॲक्ट खाली सगळ्यात पहिला त्या पार्टीज रेडी असतील किंवा नसतील तरी त्यांना मीडिएशनला पाठवलं जातं. इट इज मॅन्डेटरी. त्यामुळे तिथं ट्रेन्ड काउन्सिलर्स असतात जे त्या दोघांची बाजू ऐकून घेतात, त्याच्यात त्यांना सोल्युशन्स सांगतात, त्यांना वेज अँड मीन्स सांगतात. काही ठिकाणी आम्हीसुद्धा काही ठिकाणी बाहेरचे मॅरेज काउन्सिलर्स घेतो किंवा एखाद्याला सायकियाट्रिक प्रॉब्लेम असेल तर त्याला तिथं रेफर करून तिथं काही सोल्युशन निघते का हे बघायला सांगतो. आणि मग त्याच्यानंतर अगदीच काही नाही झालं तर केसेस मग ॲक्च्युली केसेस कंटेस्ट करायला येतात. पण त्याच्या आधी हे सगळे आता सगळ्या फॅमिली कोर्ट असू दे, इवन क्रिमिनलच्या 498च्या केसेस जरी आल्या, चार्जशीट आल्यानंतर कोर्ट पहिला विचारतं काय सेटलमेंट आहे का. आता तर 498च्या ह्याच्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा बेलला जर गेलं आहे तरी विचारतात काही सेटलमेंट होत असेल तर बघा, मीडिएशननी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर बघा. त्यामुळं आता ते पहिलं. आणि त्याच्यात जर असं कोर्टाला किंवा त्या मीडिएटर्सना यांना वाटलं की फॅमिलीचं इंटरफिअरन्स खूप आहे तर काही ठिकाणी तर लिटरली कंडिशन्स टाकलेले आहेत की 6 महिने कुणी कुणाच्या फॅमिलींना नाही भेटायचं. पहिले तुमचे रिलेशन सुधरा. तिथं ते दॅट इज अ प्रायोरिटी. फॅमिली इज नॉट अ प्रायोरिटी. आणि त्यांनाही कन्व्हिन्स केलं जातं की तुमच्या कुठल्या तरी इंटरफिअरन्समुळं हा संसार तुटेल आणि तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ नका. तुम्ही त्या दोघांचं मॅरेजेबल एज आहे म्हणून तुम्ही त्यांचं लग्न करून दिलं आहे ना, मग त्यांना आता तुम्ही प्रत्येक वेळेस तो सपोर्ट देऊ नका, स्पून फिडिंग करू नका. लेट देम, चुकत असेल काय असेल पण त्यांना ते समजू देत आणि एकमेकांचं पहिलं त्यांना एकमेकांना समजवून घेऊ दे. तुम्ही सारखे इंटरफेअर करू नका. असे बऱ्याच ठिकाणी आता व्हायला लागले की त्या फॅमिलीजला पण सांगितलं जातं. आणि काही ठिकाणी तर रिस्ट्रिक्शन, जर ते नांदायला जाणार असतील तर एक कंडिशन ती असते की त्या दोन्ही फॅमिलीजनी भेटायचं नाही 6 महिन्यानंतर. आणि कोर्टाची महिन्याची तारीख पण ठेवली जाते त्यांना. फॉलोअप तुम्ही या, कोर्टाला सांगा आमचं चाललं आहे ना व्यवस्थित, चाललं आहे बरं. मग 6 महिन्यानंतर मग त्याच्यात चेंजेस होऊ शकतात की ठीक आहे आता तुमचं व्यवस्थित झालं आहे ना, मग तुम्हाला कळतं आहे ना, मग आता मग बाकीची फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट होऊ दे. ह्या सगळ्या गोष्टी आता आहेत, पूर्वीसारखं नाही आता. मीडिएशन काउन्सिलिंगवर खूप भर आहे आता सगळ्याच ह्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे काही केस लॉज जे आले 498 की आता मला वाटतं DLSAने डिस्ट्रिक्ट वेलफेअर कमिटी कराव्या आणि 498च्या केसेसचा रिव्ह्यू घ्यावा. म्हणजे जे मॅडम म्हणतात ते सेटलमेंटच्या दृष्टीने काही प्रयत्न होऊ शकतात का. अर्थात सेटलमेंट अशीच नाही होत, सिनियर ज्युडिशियल ऑफिसरच्या याच्याखाली होते किंवा मग FIR क्वॅश करायला हायकोर्टात जायला लागतं. तर त्यामुळे जी क्रिमिनल कायद्याचा आधार घेतल्यामुळे नातंच तुटू शकतं ही जी शक्यता खूप वाढली होती त्याच्यात आता बऱ्यापैकी. आणि 498A पण आता अवेअरनेस आला आहे. दिवाणी म्हणजे सिव्हिल मेजर्स आहेत याच्यावर पण मला वाटतं चांगले वकील हे खूप चांगला सल्ला देत असतील याच्याबद्दलचा. म्हणजे 498चा सल्ला तर माझ्या दृष्टीने मी म्हणजे आय ऑलवेज अवॉइड. कारण मला पहिलं त्यांना विचारलं जातं की तुम्हाला राहायचं आहे का नाही, तुम्हाला संसार तोडायचा आहे का. तोडायचं असेल तर या भानगडीत पडू नका, तुम्ही रेस्टिट्यूशनसाठी फाईल करा. मेंटेनन्स पाहिजे असेल तर त्याला इतके कायदे आहेत मेंटेनन्सचे. हिंदू विवाह कायद्यामध्ये पण मेंटेनन्स आहे, DV ॲक्टमध्ये पण आहे, CRPC 125मध्ये पण आहे,
हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ॲक्ट खाली आहे. हे सगळे मीन्स तुम्ही वापरा. तुम्ही डायरेक्ट 498 करून तो आता मला पैसे कसा देत नाही हे करू नका, तुटल ते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो. आणि ज्याला खरंच वाटतं, कारण आम्हालासुद्धा कळतं बोलल्यानंतर केसेसमध्ये किती तथ्य आहे बाय एक्सपिरियन्स. आम्हाला पहिलं किती जरी ते सांगितलं तर आम्ही आता कित्येक वेळा असं म्हणतो, नाही आता हे सगळं तुमचं झालं, आता खरं सांगा. त्यामुळं मग त्यांना पण कळतं की, आणि आम्ही त्यांना सांगतो की खोट्या केसेस करून त्याला पुरावे लागतात. कायद्याला पुरावा लागतो, असं नुसतंच काहीतरी केस अलिगेशन्स करून नाही चालत. तेच misuse पुढं- करणं सोपं नाही ना, त्याचा हा पुढे महत्त्वाचा तुम्हाला भाग आहे. जर त्या केसमध्ये तुम्ही पुरावा नाही दिलात आणि त्याच्यातनं जर त्या आरोपीचं ॲक्विटल झालं, उद्या कोर्ट तुमच्यावरती सुद्धा कारवाई करू शकतं. शकतं. हो ना. उद्या तोही कॉम्पन्सेशनसाठी जाऊ शकतो. हे त्यांना सांगितलं जातं. वी आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. या गोष्टी सांगितल्या जातात, अवेअरनेस केलं जातं की हे असं चालणार नाही तुम्हाला. केसेस शेवटी आम्हाला पण कोर्टात लढायचे आहेत. काही वेग अलिगेशन्स करून किंवा खोटे अलिगेशन्स करून त्याला काहीतरी पुरावा लागतो, मेडिकल एव्हिडन्स लागतो, विटनेसेस लागतात. ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्सेस लागतात. ते आहेत का तुमच्याकडं? का फक्त तुम्हाला पनिशमेंटच द्यायचे आणि त्याला धडा शिकवायचा, ह्याच्यासाठी केसेस करायच्या नाहीत. वी आर टोटली अगेन्स्ट दिस आणि आम्ही हे करूनच देत नाही. त्यामुळे त्यांना पण कळतं की आपलं स्टँडिंग कुठपर्यंत आणि ह्याच्यातनं काय निघणार आहे. आता हा अवेअरनेस पण खूप वापरला जातं. नाहीतर सरसकट पहिलं कसं 498 DV 125 जेवढे वापरता येतील तेवढे सगळे पूर्वी वापरले जायचे, पण आता नाही. आता खूप ठिकाणी असं झालेलं आहे की, कारण शेवटी कोर्टात केस चालते ना, पुरावा द्यावा लागतो ना. एक्झॅक्टली. मिसयूज करणं इतकं असं काही सोपं नाही ना, की बाईच्या बाजूने कायदा आहे म्हणजे गेली बाईन असा मिसयूज केला. त्याला बऱ्याच गोष्टी तिथे करायला लागतात. हा त्याच्यातला मुद्दा आहे. त्यामुळे त्या अर्थी मिसयूज, जसं मी म्हणते तसं सर्रास गैरवापर होत नाही एवढा आपला मुद्दा मेंटेनन्स आहे. मागण्याकरता बऱ्याच वेळेला काय होतं, मी actually आता मेंटेनन्स तेच विचारणार होतो. हो. मेंटेनन्सचं असं आहे की पिटिशन, पूर्वी कसं होतं, पिटिशन फाईल केलं की कायद्याने तरतूद दिली, मेंटेनन्स दिलाच पाहिजे असं. बरोबर. पण आता जर ती स्त्री ते मेंटेनन्स, तिचं जे इन्कम आहे ती सप्रेस करत असेल, तर आता अर्नेश वर्सेस नेहा हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं. त्याच्यामध्ये लग्नाच्या आधी, लग्नानंतर आणि पिटिशन केस फाईल केल्यानंतर ह्याची सगळ्याची बँक स्टेटमेंट्स मागितली गेली. इन्कम टॅक्स affidavit, रिटर्न्स, introduce. हे ॲसेट अँड लायबिलिटीचं हे जे ॲफिडेविट आहे, हे एक्झिक्यूट बोथ पार्टीज हॅव टू एक्झिक्यूट. त्यामुळं तुमचं इन्कम कळतं, तुमचा सोर्स कळतं, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स कळतात. हे आता कुठंतरी इन्कम लपवण्या किंवा हे दाखवायचं जे आहे ते आता ते आपला सोर्स नाही दाखवायचं, ह्या सगळ्या कुठंवरती कंट्रोल आलेला आहे. नाहीतर पूर्वी नाही, माझा म्हणजे जो बायोडेटा देताना लग्नाचा की माझा पगार 1,00,000 रुपये आहे आणि तोच पिटिशन फाईल केल्यानंतर माझा 10,000 आहे, हा जेव्हा नवरा म्हणतो किंवा ती बाई म्हणते की मी काहीच कमवत नाही, मला 2,000 रुपयेच महिन्याला मिळतात, याच्यावरती कुठंतरी कंट्रोल आलेला आहे. आता ह्या दोन्ही ॲफिडेविट्स, हे जर ॲफिडेविट्स खोटे फाईल केले तर कोर्ट कॅन टेक ॲक्शन इन दॅट. तीसुद्धा तरतूद आहे. त्याच्यामुळं आता इन्कम खरं यायला लागले कोर्टातमध्ये की स्त्री किती कमवते, पुरुष किती कमवते, आणि त्याच्या बेसिसवरती मेंटेनन्स डिसाईड व्हायला लागले. त्याच्यामुळे तो इतका सहज नाही, twist करून नाही वापरता होत. येणार. बरोबर. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे चाललो, तर मला आपण हे सगळं बोलतोय ना, तर एक परत मुद्दा लक्षात येतोय की आपण ज्यांच्यावरती गुन्हा घडतो आहे, म्हणजे विक्टिम आहे किंवा परपेट्रेटर आहे, जे कोणी गुन्हा करणारा आहे, या पद्धतीनं न बघता आपण स्त्री गुन्हा करतीये का पुरुष गुन्हा करतोय याच्यातच जे अडकून ते कॉन्व्हर्सेशन होते. म्हणजे ज्याच्यावर गुन्हा होतोय, जे पीडित आहे, आणि जो गुन्हा करणारा गुन्हेगार, म्हणजे जो किंवा जी, ते कोणीही असू शकतं. आपण परत त्या जेंडर्समध्ये का हे कॉन्व्हर्सेशन अडकवतो, आणि म्हणजे आता एखादा गुन्हा स्त्रीने केला म्हणजे सगळ्या स्त्रिया गुन्हेगार आहेत, आणि एखादा गुन्हा पुरुषाने केला म्हणजे हे सततचे जे प्री कन्सिव्ड नोशन्स आहेत, याच चष्म्यातनं आपण सतत का बघतोय. आणि मग ज्यावेळेस बातम्या येतात, ज्यावेळेस अशा घटना घडतात, आणि मग अर्थात मीडिया त्यांना त्यांच्या व्ह्यूजसाठी, व्ह्यूज वर्दीनेससाठी त्या रंगवून हव्या त्या पद्धतीनं सांगतात ते.
तर कुठल्या गोष्टीवरती काय चष्मा लावायचा आणि काय पद्धतीने त्याच्याकडे बघायचं याच्यावर थोडं तर बोलू मला शकतो. एकूण आत्ता सोशल मीडिया आणि जे काय आपलं सामाजिक वातावरण आहे त्याबद्दल बोलायला आवडेल. हो. म्हणजे आम्ही असं म्हणतो की काय पोस्ट ट्रूथचा जमाना आहे आज. म्हणजे काय ऑलरेडी आपण बाजू घेतलेल्या आहेत हां. आणि मग जे काय चाललंय त्यातली कन्व्हिनियंट मला जी कन्व्हिनियंट बाजू आहे तिकडे मी जाणार आहे. ट्रूथ गेलं तिकडे, मला नाही काय करायचं त्याच्याशी. हां. तर हा एक घातक आहे. आपल्याला सोशल मीडियावरचं रोजचं जे पॉलिटिसायझेशन छोट्या छोट्या इश्यूचं हो, होतं हो. त्याच्यातनं हे पोलरायझेशन अगदी क्लिअरली दिसतं की लोकांनी ऑलरेडी बाजू घेतलेल्या आहेत. हा एक त्याच्यातला भाग आहे असं मला वाटतं. दुसरा, नेहमीच वी अँड अदर, आम्ही वर्सेस ते, सोपं आहे ना. आणि जेंडर बेसिसवर तर फारच सोपं आहे ते करणं. मग ते कधी जातीच्या आधारावर असतं, कधी धर्माच्या आधारावर असतं. इथे ते जेंडरच्या आधारावर होतं आहे. हां. त्यामुळे हे चष्मे खरंच आपले आता ना फार काय म्हणायचं स्ट्रॉंग होत चाललेत, थोडे काय म्हणायचं रिजिड होत चाललेत. तो एक धोका आहे असं मला वाटतं. म्हणून गरज काय आहे ॲक्च्युली की स्त्रिया विरुद्ध पुरुष या संकुचित वादातनंच हे प्रश्न बाहेर काढायला हवेत. हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की पितृसत्ता ही अन्यायकारक बाईसाठी तर आहेच, पण टू सम एक्सटेंट पुरुषासाठी पण आहे ना. त्याचंही स्टिरिओटायपिंग होतं आहे, त्याच्याकडनंही पर्टिक्युलर अपेक्षा आहेतच. आणि जसे पुरुष, म्हणजे आमच्या कमला बसीन छान म्हणायच्या, जिस कुएं से मर्द पाणी पिते है उस कुएं से औरतें भी पाणी पिती है. अगर मर्द पितृसत्ताक म्हणजे पितृसत्ताक आहेत तर स्त्रिया पण त्याच वातावरणात वाढलेल्या आहेत ना. त्यामुळे बाई अपेक्षा तीच करते ना, तू कमावता असला पाहिजेस, तू श्रीमंत असला पाहिजेस. तर मला माझ्या दृष्टीने इथे महत्त्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला समाज कसा घडवायचा आहे, तो समतेवर आधारित घडवायचा आहे का ही भांडणं करत बसायचे आहेत, हा त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि समजदार नातेसंबंध, समतेवर आधारित, विश्वासावर आधारित नातेसंबंध हे निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. नाहीतर काय हे सोपंच आहे ना की कशा बघा मिसयूज होतोय, कसं बघा बाया गैरवापर करतायत, हे अगदी सोपं आहे. आणि तेच आहे ना, म्हणजे डेटा काय दाखवतोय तर पॉप्युलर नॅरेटिव्हच्या बरोबर विरुद्ध आकडेवारी आपल्याला डेटातून दिसते. त्यामुळे हे मिथकच आहे ना मिसयूजचं, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे स्केलचं पाहिलं तर स्केलच्या दृष्टीने एका माणसाच्या बाबतीत ते दुःख आहेच त्याचं, जर मिसयूज झाला असेल ते मी अजिबात कमी लेखत नाही आहे. पण स्केलच्या मुद्द्यावर ते मिथक दिसतंय, जो सर्रास गैरवापराचा मुद्दा जो पुढे केला जातो. आणि मग वाईट गोष्ट म्हणजे ते या एक्सटेंटला जातं की हे कायदेच चुकीचे आहेत. नाही, कायदे चुकीचे नाही आहेत. अजूनही जेंडर इनइक्वालिटी आपल्या समाजामध्ये आहे. त्यामुळे कायद्यांचा वापर तो जास्त सजगपणे करणं, यंत्रणांनी जास्त सजग असणं, जे बऱ्याच गोष्टी आता झालेल्या आहेत, बरेच फिल्टर्स आलेत, बरेच केस लॉज आलेत, ते झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे जो नित्य, मॅडम जास्त चांगलं सांगतील याच्याबद्दल, की कोर्ट केसेसमध्ये लागणारा विलंब. मग शेवटी जे अतुल सुभाषने लिहिलं ना, जस्टिस इज ड्यू, हे फक्त त्यांचं म्हणणं नाही, असंख्य पीडित महिला पुरुषांचं हेच म्हणणं आहे, जस्टिस इज ड्यू, कारण दे आर वेटिंग फॉर जस्टिस. तर ह्याचं काहीतरी नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं की जो आउटक्राय होतो कायद्यांचा गैरवापर, तर कधी असा आउटक्राय का दिसत नाही. आमची कोर्ट जास्त सक्षम झाली पाहिजेत, तिथे रिसोर्सिंग जास्त झालं पाहिजे, डेथ पेनल्टी द्या बलात्कारात, ह्याचा ओरडा होतो. पण फास्ट ट्रॅक पटापटा केस निकाली काढा, लवकर त्याच्यात न्याय मिळावा, याच्यासाठी आपण तसा पब्लिक आउटक्राय आपल्याला दिसत नाही. तर मला वाटतं आपला फोकस हा तिथे शिफ्ट करणं हे गरजेचं आहे, योग्य जागी योग्य मागण्यांमध्ये. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही पहिलं मी मीडियाविषयी बोलेन. मीडिया ट्रायल हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्याला केसविषयी एकच बाजू घेऊन जी मांडली जाते ना, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. ते जोपर्यंत ती बातमी चालतीये, तुमचा TRP वाढतोय, तोपर्यंत त्या गोष्टी होतात आणि नंतर मग त्याला कोणीच विचारत नाही. मग त्या केसचा निकाल किती वर्षांनी लागतो आणि मग काय लागतो हे कोणालाच कळत नाही, सगळे विसरलेले असतात. आणि मग तोपर्यंत इतकं पीपल आर व्हेरी जजमेंटल, वी आर व्हेरी जजमेंटल. आपण लगेचच कोण वाईट कोण चांगलं हे इतकं आपण बसवून टाकतो आणि आपल्या डोक्यात ते इतकं चाललेलं असतं. आणि त्याच्या बेसिसवरती आपण सगळीकडे बघायचा दृष्टिकोन आपला तोच राहतो. मग आपण एक ठराविक लेन्समधूनच बघितलं जातं त्या. हे कुठं थांबवणार? आता आपल्याकडं यंत्रणा म्हणजे जी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जजेस अपॉइंटमेंट असेल, हा एक वेगळा भाग आहे. दुसरी आहे की आपल्याकडं एज्युकेशनमध्ये कुठेतरी आता चेंजेस आणा.
कायद्याच्या बाबतीत गोष्टी तुम्ही स्त्रीलाही तेवढ्याच सांगा, पुरुषालाही तेवढ्याच सांगा. प्रत्येक मुलाला, स्त्रीला, प्रत्येकाला आपल्या स्वतःचे कायदे काय आहेत याच्याविषयी माहिती द्या. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मग त्याचा पुढे ते मिळवण्यासाठी, आपला जो काही हक्क आहे मिळवण्यासाठी तुम्हाला हे बाकीचे चुकीचे मीन्स वापरायची गरज राहणार नाही. इफ यू ऑलरेडी नो, त्याच्यासाठी स्कूल्समध्ये इंट्रोड्यूस करा या गोष्टी. बऱ्याचशा सोशल ऑर्गनायझेशन, पथनाट्य, बाकीचं अवेअरनेस हे करतं आहे. माझ्या दृष्टीने गव्हर्मेंटनी फक्त बेटी बचाव म्हणू नका. पुरुषांना परत तो रेशो जर चेंज झाला ना, ठीक आहे, वेळ लागेल. तुम्ही स्टॅटिस्टिक्स मला सांगितले, हे केले, पण आत्तापासूनच तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे त्या गोष्टी. अर्बन रुरल प्लीज एकत्र आणू नका. सगळे स्टेट्स डोंट कम्पेअर महाराष्ट्र स्टेट विथ एनी अदर स्टेट. तुम्ही पंजाब, हरियाणाला कम्पेअर करू नका, ईस्टमध्ये कम्पेअर करू नका, किंवा एक्स्ट्रीम साऊथ कम्पेअर करू नका. प्रत्येक स्टेट, प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. एकाच साच्यामध्ये सगळ्यांना टाकू नका. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर, जजेस, इतक्या केसेस, करोडो केसेस पेंडिंग आहेत. जर तुम्हाला फास्ट न्याय मिळाला तरच तुमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास राहतो. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. हे असं होत असल्याकारणाने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास का राहत नाही, तो याच कारणांमुळे राहत नाही. एक केस जी मेंटेनन्ससाठी त्या स्त्रीला 2-2 वर्ष थांबावं लागतं. ती केस चालायला, एखादी डिवोर्सची केस चालणार असेल तिला 7 ते 8 वर्ष थांबायला लागतं. ती केस अपिलात गेली तर 10 ते 15 वर्ष थांबायला लागतं. उपयोग काय आहे त्याचा? आणि उमेदीची वर्ष जातात ना याच्यामध्ये. नव्याने लाईफ सुरू करायचं असतं, तो सगळा मेजर काळ त्या आयुष्याचा निघून जातो. आपल्याकडे कायदे आहेत, खरंच चांगले कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी अजिबात खूप कमी पडते. खूपच कमी. म्हणजे आपल्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये नाही, सगळीकडेच कमी पडते. मला वाटतं तुम्ही जो मुद्दा सांगितला, की आपण ज्या गोष्टींसाठी आउटक्राय करतो आणि ज्या ॲक्च्युअल गोष्टी मॅटर करतात त्या इतक्या वेगवेगळ्या आहेत, तर त्या अर्थाने या सगळ्याचा विचार झाला तरच आहे. म्हणजे आपण कायम मीडियामध्ये सुद्धा काही केसेसचा मीडिया ट्रायल होताना पाहिला आणि त्याच्या काही पॉझिटिव्ह रिपरकशन्स पण पाहिलेले आहेत आपण. म्हणजे निर्भयाच्या केसमध्ये आहे किंवा इतर काही केसेसमध्ये, किंवा अगदी लॉजमध्ये काही अमेंडमेंट झाल्या, चेंजेस आले, इथपर्यंत काही पॉझिटिव्ह गोष्टी पण पाहिल्यात. पण ते प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीनं घडतं असं नाही. आणि आपण परत परत हे बोलत राहतो आणि परत परत ते स्त्री विरुद्ध पुरुष असं ध्रुवीकरण न करता त्या गुन्ह्याला त्याच्या लिमिटेशन्स पर्यंतच बघणं आणि इतर बाकी सगळे चष्मे काढून ठेवणं त्यावेळेस हे खूप फार गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे. तर खूप खूप आभार तुमच्या दोघींचेही. एक छान पर्स्पेक्टिव्ह मिळाला या सगळ्या गोष्टींकडे काय पद्धतीने बघावा याचा. तर खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? तुम्हाला या सगळ्यावरती तुमचं आणखीन काही वेगळं मत असेल, तुम्हाला आणखीन काही म्हणायचं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये आम्हाला असं कळवा. आम्ही दोघींपर्यंत त्या कमेंट्स पोहोचवू, त्यांच्याकडनं त्यांचे रिस्पॉन्सेस घेण्याचा प्रयत्न करू. आणखीन असे कोणते विषय खुसफुसमध्ये चर्चेला जावे असं तुम्हाला वाटत असतील तर प्लीज नक्की कळवा. धन्यवाद.